सगळ्यांकडे कंपल्सरी अष्टांग हृदय ग्रंथ टीके सगट असेल तर अतिउत्तम, नसेल तर आजच्या दिवस ठीक आहे. पण पुढच्या व्याख्यानापासून मात्र टीकांसहित जे अष्टांग हृदय मिळतं चौखामा प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे आणि ज्याची किंमत जवळपास एक 500-600 रुपयापर्यंत आहे. अशी जी ग्रंथ आहे चौखंबा ओरिएंटॅलिया यांचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये हेमाद्री आणि अरुण दत्त अशा 2 टीका त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. ते एक ग्रंथ आणि चक्रपाणी टीके सगट चरक आणि जर का शक्य झालं तर डल्लन टीके सगट सुश्रुत असे 3 ग्रंथ तरी कमीत कमी तुमच्याकडे असले पाहिजेत. अष्टांग संग्रह हे माझ्याकडे आहे. ज्या ज्या ठिकाणी अष्टांग संग्रहाचं संदर्भ लागतील त्या त्या ठिकाणी मी सांगणार आहे. आपण अजिबात कोणतीही घाई गर्दी न करता आपल्याला अध्याय संपवायचे नाहीयेत, आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे. त्यामुळे कधी कधी असंही होईल की एखाद्या लेक्चरमध्ये केवळ एकाच सूत्रावरती विवेचन होऊ शकतं असं. पण आपल्याला जसं कॉलेजमध्ये शिकवतात की ठराविक पिरियडमध्ये ठराविक अध्याय संपलेच पाहिजेत, असं आपल्याला काही घाई नाही. आपल्याला कुठली परीक्षा द्यायची नाहीये, आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे आणि त्यामुळे सविस्तरपणे मी याचं विवेचन करणार आहे. जेवढं अल्प स्वल्प मला येतं ते संपूर्णपणे सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. आपण सुरू करूया. सगळ्यांनी अष्टांग हृदय उघडा. अष्टांग हृदयामध्ये श्रीमद वाग्भट विरचिते अष्टांग हृदये सूत्रस्थानम, श्रीमद अरुण दत्त विरचितया सर्वांग सुंदराख्य व्याख्या, श्री हेमाद्री प्रणितया आयुर्वेद रसायाम वया टीकया च समुल्लसितम. त्यांच्याकडे टीका आहे, त्यांच्यासाठी. टीका नसेल त्यांना मी सूत्र फक्त वाचून दाखवेन. पण प्रत्येकाकडे अष्टांग हृदय असलं पाहिजे. किमान मोबाईलमध्ये तरी तुमच्याकडे या संहिता उपलब्ध पाहिजेत. मूळ संहिता डोळ्यासमोर प्रत्येकाच्या पाहिजेत. केवळ श्रवण भक्तीने काही होणार नाही. श्लोक समोर असतील तरच त्याचं समुचित अध्ययन योग्य प्रकारे होऊ शकतं. आपण आता सुरू करूया. रागादि रोगान सततानुशक्तान अशेष काय प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहार्तिदान जगान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मैहि. माझा आवाज प्रत्येकाला येतो आहे? आय ऑडिबल? हो, येतोय. आता जे सूत्र मी म्हंटल हे अष्टांग हृदयातलं पहिलं सूत्र आहे. संहिता ग्रंथ जे काही असतात, संहिता ग्रंथांचा एक नियम असा आहे की यांना मंगलवाचक सूत्र नसतात. चरक संहितेला, सुश्रुत संहितेला, काश्यप संहितेला, भेल संहितेला मंगलवाचक सूत्र नाहीये. डायरेक्ट सुरू केलेला आहे. आता तो दीर्घजीविती अध्यायम चरकामध्ये आहे, आता तो वेदोत्पत्ती अध्यायम सुश्रुतामध्ये आहे. पण अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह हे काही संहिता ग्रंथ नाहीयेत. याबद्दलचं विवेचन आपण पहिल्या व्याख्यानात बघितलं होतं की संहिता म्हणजे काय, संहिता कोणाला म्हणतात हे आपण बघितलेलं आहे. अष्टांग संग्रह हा पहिला ग्रंथ वाग्भटांनी लिहिलेला होता आणि तो संग्रह ग्रंथ आहे. संग्रह ग्रंथ आणि संहिता ग्रंथ यांच्या रचनेमध्ये फरक असतो. संहिता ग्रंथाची रचना करण्याची एक पद्धत आहे. ती पद्धत काय असली पाहिजे ते पण आपण मागच्या व्याख्यानात बघितलेलं आहे. संग्रह ग्रंथ जे असतात हे त्या त्या वेळेला उपलब्ध असलेले सर्व ग्रंथांचा सारतर उच्चय अशा पद्धतीने एकत्रीकरण करून त्याला युगानुरूप संदर्भ देऊन ते पुन्हा लिहिणे याला संग्रह ग्रंथ असं म्हणतात. तेव्हा अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय हे काही संहिता ग्रंथ नाहीयेत. म्हणजे संहिता ग्रंथांच्या व्याख्येमध्ये हे बसत नाहीत. हे संग्रह ग्रंथ आहेत. योग रत्नाकर संग्रह ग्रंथ आहे, भावप्रकाश संग्रह ग्रंथ आहे, वैशिष्ट्य रत्नावली संग्रह ग्रंथ आहे. अशा प्रकारे हे सगळे पुढचे संग्रह ग्रंथ आहेत. संहिता या मूळ 3 आत्ता उपलब्ध असलेल्या चरक, सुश्रुत आणि काश्यप, आणि भेल संहिता थोडी फार मिळते. हरित संहिता नावाने जे काय मिळतं ती मूळ हरित संहिता नसून तो वैद्यक सर्वस्व नावाचा एक आधुनिक काळात लिहिला गेलेला ग्रंथ आहे. त्याला हरित संहिता का नाव दिले माहित नाही. त्यामुळे आपल्यापाशी संहिता ग्रंथ 3च आहेत, चरक, सुश्रुत आणि काश्यप.
आणि संग्रह ग्रंथातला सगळ्यात पहिला संग्रह ग्रंथ म्हणजे अष्टांग संग्रह. हा अष्टांग संग्रह लिहिल्यानंतर वाग्भटांना असं वाटलं की आपण याचा आता पाठांतरासाठी काहीतरी पद्यात्मक एखादा ग्रंथ रचावा जो पाठांतराला उपयोगी पडेल. म्हणून त्यांनी त्या अष्टांग संग्रहालाच सूक्ष्म गुटी स्वरूप देऊन अष्टांग हृदय जो कंठस्थ करावा, हृदयस्थ ठेवावा असा हा हृदय ग्रंथ लिहिला. आज दुर्दैवाने अष्टांग संग्रहाचं अध्ययन बंद पडलेलं आहे. तो मूळ ग्रंथ आहे आणि तो वाचल्यानंतर पाठांतर जे काही करायचं आहे ते हृदयातनं करायचं आहे असा एकंदर पूर्वीचा नियम होता. पण आता हे मागे पडून सगळे अष्टांग हृदय वाचतात, संग्रह कोणी वाचत नाही. पण माझा प्रयत्न राहील की ज्या ज्या ठिकाणी संग्रहाचा संदर्भ लागेल त्या त्या ठिकाणी मी मूळ संदर्भ देणार आहे. तेव्हा अष्टांग हृदय आपण ग्रंथ वाचतो आहोत. याला मंगलवाचक सूत्र आहे कारण हा संहिता ग्रंथ नाही. तर ते मंगलवाचक सूत्र आहे. रागादि रोगान सततानुशक्तान अशेष काय प्रसृतान अशेषान औत्सुक्य मोहा रतिदान जगान यो पूर्व वैद्याय नमोसु तस्मही. हे सूत्र आपण पाठ केलं. आता पूर्ण ग्रंथाची सुरुवात ही र अक्षरापासून सुरू केलेली आहे. रागादीमध्ये र अक्षर आहे. असं का बरं केलं? श्री किंवा बाकीचे कोणते शब्द का नाही घेतले? तर संस्कृत मध्ये र या शब्दाचा अर्थ अग्नी असा होतो. र याचा अर्थ अग्नी. आणि आपला आयुर्वेद हा अष्टांगातला वर्णन त्यांनी केलेला आहे. पण तरीही कायचिकित्सा प्रधान विवेचन या ग्रंथामध्ये आहे. म्हणजे कायचिकित्सा अंगाचं प्राधान्याने त्याचं वर्णन आहे आणि बाकीचे अंग जे आहेत ती त्या त्या वेळेला आवश्यकतेनुसार वर्णन केलेली आहे. आणि काय याचा अर्थही अग्नी असा होतो. एक अर्थ अग्नी असा होतो आणि त्यामुळे अग्नीला काय चिकित्सेमध्ये खूप महत्व आहे. अग्नी चिकित्सा ही सर्वात महत्वाची आहे. रोगाः सर्वेपि मंदेग्नौ असं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चरकामध्ये एक सूत्र आहे गुल्म चिकित्सा अध्यायामध्ये की शम प्रकोपो दोषाणाम सर्वेषाम अग्नि संश्रितौ तस्मात अग्निम सदा रक्षेत निदानानी च वर्जयेत. हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. गुल्म चिकित्सा अध्याय चरकामध्ये चिकित्सा स्थानातला 5वा अध्याय आणि सूत्र क्रमांक 136. अतिशय महत्वाचं सूत्र आहे. तुम्ही खूण करून ठेवा, नंतर बघा आणि पाठ करून ठेवा. सूत्र असं आहे क्षम प्रकोपो दोषाणाम सर्वेषाम अग्नि संश्रितौ तस्मात अग्निम सदा रक्षेत निदानानी च वर्जयेत असं हे सूत्र आहे. आता र शब्दापासून सुरुवात आहे आणि श्लोक आहे रागादि रोगान. आता रोगान ही विभक्ती द्वितीय आहे. देवः देवो देवः प्रथमा देवम देवो देवान द्वितीया. द्वितीया कर्मणी द्वितीया. तेव्हा हे कर्म आहे. रागादि रोगान अनेक वचन आहे. रोगान द्वितीय विभक्ती बहुवचन आहे. तेव्हा राग आदी जे रोग आहेत. आता इथे रोगांना रोग कोणाला म्हटलेला आहे तर रागादींना म्हटलेला आहे. राग याचा अर्थ प्रेम करणे. अनुराग. अनुराग असा शब्द हिंदीमध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे. प्रेम करणे याला संस्कृतमध्ये राग असं म्हणतात आणि रागवणे याला क्रोध असं म्हणतात. मग आता रागवणे शब्द कुठून आला तर ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं त्यालाच आपण रागवत असतो. अनोळखी माणसाला आपण रागवत नाही कधी, बरोबर आहे. तर म्हणून मराठीमध्ये रागवणे म्हणजे प्रेमाने दटावून सांगणे असा शब्द तयार झाला. मूळ शब्द राग आदी. आदी आदी रोग आहेत म्हणजे काम क्रोधादी असे जे रोग आहेत जे सतत अनुशक्त असे आहेत. अनुशक्त याचा अर्थ सतत ग्रासलेला आहे. मनुष्याला या रागादी भावांमध्ये मनुष्य हा सतत ग्रस्त असतो. एक वेळ शारीर व्याधी कोणताही नाही अशी अवस्था येऊ शकेल पण मानसिक भावांचं काही ना काहीतरी अस्तित्व हे असतंच. तेव्हा सतत अनुशक्त ज्याला अनुषंग सतत आहे असे जे रागादी रोग आहेत कसे आहेत परत ते अशेष काय प्रसृतान
संपूर्ण शरीराला व्याप्त आहेत. तुम्ही असं कधी म्हणाल का, कोणी कोणी पेशंट असं म्हणतो का आपल्याला, की माझ्या हातामध्ये आज खूप क्रोध निर्माण झालेला आहे? असं आपण म्हणत नाही ना. क्रोध हा सगळ्या शरीरामध्ये असतो आणि क्रोधाचा परिणाम, कामाचा परिणाम, शोकाचा परिणाम, रागाचा परिणाम, मत्सराचा परिणाम, द्वेषाचा परिणाम हा संपूर्ण शरीरावरती होतो. तेव्हा हे जे रागादी रोग आहेत हे संपूर्ण शरीराला व्यापून आहेत. आता या ठिकाणी शरीर याचा अर्थ केवळ मनुष्य नाही, तर जेवढे सजीव आहेत या सगळ्यांमध्ये हे रागादी रोग आहे. अगदी कुत्रा मांजरासारखे पशु, पक्षी, सगळे सूक्ष्म जंतू या सगळ्यांना सुद्धा काही भाव आहेत, भावना आहेत, त्यांनाही रोग म्हटलेला आहे. तेव्हा अशा सगळ्या शरीरांमध्ये व्याप्त असलेले आणि अशेषान म्हणजे कधीही न संपणारे असे हे भाव आहेत. त्याच्या अशा या रोगांना, रागादी रोगान, हे कर्म आहे, द्वितीय विभक्ती आहे. तेव्हा सतत अनुशक्त अशेषकाय प्रसृतान अशेषान रागादी रोगान असा त्याचा अन्वय आहे. त्याशिवाय औत्सुक्य मोह अरतीही, औत्सुक्य मोह अरतीदान, तीन भाव पदार्थ सांगितलेले विशेष, औत्सुक्य, मोह आणि अरती. आता हेमाद्रींनी अरुण दत्तांनी औत्सुक्याची व्याख्या केलेली आहे टीकेमध्ये. औत्सुक्य इति विषय उत्कंठागतो अभिलाषः, विविध प्रकारच्या विषयांमध्ये उत्कंठा निर्माण होणे, त्याची इच्छा निर्माण होणे, याला औत्सुक्य असं म्हणतात. हा औत्सुक्य बरं करणं फार अवघड आहे. आज तुम्ही इथे आपण सगळे जमलेलो आहोत आणि तुमच्या मनामध्ये जॉईन होताना किंवा हा कार्यक्रम जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा तुमच्या मनामध्ये या सगळ्या कार्यक्रमाबद्दल एक औत्सुक्य निश्चित असणार आहे. असा एकही व्यक्ती नसेल की जो बिना औत्सुक्याचा इथे उपस्थित असेल. मी पण नाही. माझ्याही मनामध्ये खूप उत्कंठा आहे की आपण आता कोणते कोणते विषय मांडायचे, ते कसे समोरच्या पर्यंत कसे पोचतील, अशा भाषेमध्ये कसे सांगायचे, हे उत्सुकता मला पण आहे. मराठीमध्ये ज्याला उत्सुकता म्हणतात तो अर्थ खूप डायल्यूट, याचा जो विषय आहे रस, त्याची उत्कंठा निर्माण झालेली आहे. तेव्हा अशा सगळ्या एकादश इंद्रियांचे जे एकादश विषय आहेत त्या सगळ्या विषयांमध्ये उत्कंठा असणे, अभिलाषा असणे, याला औत्सुक्य असं म्हणतात. यापासून मनुष्य कधीही सुटू शकत नाही. आपल्याला आयुष्यामध्ये एक दिवस ऑब्झर्व करा की आज आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला उत्सुकता वाटलेली आहे. एक लिस्टच करा बसल्या बसल्या. आज काय काय आपल्याला हवंसं वाटलं, काय काय करावंसं वाटलं, काय खावंसं वाटलं, काय प्यावंसं वाटलं, कुठला स्पर्श हवा वाटला, कुठला वारा सेवन करावा असा वाटला, हे सगळं औत्सुक्य आहे. यापासून मनुष्य प्राणी कधीही मुक्त राहू शकत नाही. त्याला औत्सुक्य म्हणतात. पुढचं आहे मोह. मोहाची टीका अरुण दत्तांनी केलेली आहे. मोह इति कार्य अकार्य अनभिज्ञत्वम. तुम्हाला सगळ्यांना ते गाणं माहिती असेल, क्या करे क्या ना करे ये कैसे मुश्किल आहे. म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याच्यामधला जो विवेक आहे, हा विवेक सांभाळता येत नाही, याला मोह असं म्हणतात. म्हणजे अनेक पेशंट असे असतात की अतिसार सुरू आहे किंवा प्रवाहिका चालू आहे आणि घरी पावभाजी केली रात्री, आपल्या दवाखान्यात आले, औषधं घेतले अतिसारासाठी किंवा प्रवाहिकेसाठी, आणि घरी गेल्यानंतर पावभाजी होती घरी, आणि आता तर जी ललचाय खावीशी तर वाटतीये, पण डॉक्टरांनी आपण सांगितलं असतं की तुम्ही आता साधं खिचडी खा बरं का, साधी मुगाची खिचडी खा. पण मग मला विचार येतो की जाऊ दे एक दिवशी खाऊया, काय होते, कुठे रोज रोज पावभाजी खायला मिळते. म्हणून त्या दिवशी पावभाजी खाल्ली आणि अगदी रात्री आपल्याला 12 वाजता फोन करतात, डॉक्टर पोटामध्ये खूप आग पडलीये, सारखे जुलाब होत आहे, काय करू. आणि आपण म्हणतो तुम्ही अहो आत्ता तर औषध घेऊन गेलात, काय खाल्लं तुम्ही जेवताना. पण होती पावभाजी खाल्ली गेली माझ्याकडनं. याला म्हणतात मोह. म्हणजे माहिती असतं की आपण हे जर केलं तर याचा असा असा परिणाम होऊ शकतो, पण तरीही काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याच्यामध्ये निर्णय घेता आला नाही, विवेक करता आला नाही, आणि त्याच्यामुळे मोहाची अवस्था निर्माण होते. या मोहापासून सुद्धा आपण कधीही सुटू शकत नाही. हा मोह फार अवघड आहे, हा सुटणं फार अवघड आहे.
हा खूप सूक्ष्म अर्थ आहे. आणि तिसरा आहे अरती, औत्सुक्य, मोह आणि अरती. अरतीची टीका आहे, अरतीही इति अनवस्थितीही स्थान आसनादिषु, म्हणजे कुठल्याच परिस्थितीमध्ये यांना स्वस्थता लाभत नाही. 2 तास 3 तास किंवा कमीत कमी अर्धा तास एका ठिकाणी बसतील असं मनुष्य आता दुर्मिळ आहे. आपण नुसतं बसलोय, काहीच करत नाहीये, तर सारखं वाटतं मोबाईल मध्ये कोणी मेसेज तर केला नाही ना, मोबाईल मध्ये कोणी काय, आपल्याला फोन का नाही आला इतका वेळ, आपला मोबाईल वाजला का नाही, आपला रेंज चालू आहे ना, सारखं मोबाईल बघत बसायचा. किंवा टीव्ही चॅनल लावलं की सतत चॅनल बदलत राहायचं. कुठल्याच चॅनल वरती हे 5 मिनिटापेक्षा जास्त स्थिर होऊ शकत नाही. ही अरती आहे. आणि ही अरती मानसिक भावांच्या, जे रागादी भाव आहेत, यांच्या अतिरिक्त उद्रेकामुळे होती. तेव्हा औत्सुक्य, मोह आणि अरती यांनाही नष्ट करणारा, म्हणजे जे सतत अनुषक्क, अशेष काय प्रसृत आणि अशेष असे जे रागादी रोग आहेत त्यांनाही नष्ट करणारा, आणि विशेषतः औत्सुक्य, मोह आणि अरती सारखे कधीही चिकित्सेने बरे न होऊ शकलेल्या गोष्टींना सुद्धा जो नष्ट करतो, अशा अपूर्व वैद्याला माझा नमस्कार असो. मग जो कोणी वैद्य असेल तो, त्यांच्या समोर जे कोणी असतील, वाघबडांच्या समोर कोण होते आपल्याला आता माहित नाही. कदाचित धन्वंतरी असतील, कदाचित चरक असतील, कदाचित अश्विनी कुमार असतील, आपण सगळेच धरूया, कारण आपल्याला वाघबटही या स्थानी आहे. तेव्हा असा जो अपूर्व वैद्य आहे त्याला माझा नमस्कार असो. आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, बघूया आपण, म्हणजे हा प्रश्न, असा प्रश्न कोणी क्लासमध्ये विचारणार नाही. या ठिकाणी औत्सुक्य, मोह आणि अरतीच का बरं विषय शब्द घेतलेले आहेत नष्ट करण्यामध्ये? कोणाला काही लिंक माहिती आहे का त्याची? रागादी रोग नष्ट करणं तो अपूर्व वैद्य आपल्याला मान्य आहे, पण औत्सुक्य, मोह आणि अरतीच का बरं शब्द घेतलेले आहेत? योगशास्त्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे चित्ताच्या संदर्भात, आणि चित्ताचे दोष म्हणून वर्णन करताना अध्यात्मशास्त्रातली प्रगती थांबवणारे असे ते रोग आहेत. बरोबर बरोबर, एक्झॅक्टली. अजून काही? सर, प्रज्ञापराध पण याच गोष्टींमुळे घडून येतात नुसतं. बरोबर बरोबर. धी दुती स्मृती विभ्रंश. पण वाघबडाचं उत्तर सांगू तुम्हाला? आपण आता वाघबडाचा अध्ययन करतो आहोत. कृपया माईक म्यूट करावा वैद्य कासार. नाही, तुम्हाला काही बोलायचं आहे का? मोक्षप्राप्ती हा चतुर्विध पुरुषार्थामध्ये सांगितलेला आहे, आणि मोक्षप्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा हे औत्सुक्य, मोह आणि अरती निघून जातील. बरोबर बरोबर बरोबर, निश्चित निश्चित. आता वाघबटाचा संदर्भ लिंक सांगतो, लिंक कशी आहे. याच अध्यायामध्ये, पहिल्याच अध्यायामध्ये सूत्र क्रमांक 33 काढा. या अध्यायाच्या शेवटी 33 नंबरचा श्लोक, अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 1, सूत्र क्रमांक 33. मिळालं? सापडलं? सूत्र आहे, अनुपक्रम एव स्यात् स्थितो अत्यंत विपर्यये औत्सुक्य, मोह, अरती दृष्टरिष्टोक्षनाशनः. हे अनुपक्रम व्याधी, असाध्य व्याधीचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि या असाध्य व्याधीच्या लक्षणामध्ये औत्सुक्य, मोह आणि अरती हे असाध्य व्याधीची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि अशा असाध्य व्याधीलाही जो नष्ट करू शकतो, अशा अपूर्व वैद्याला माझा नमस्कार असतो. अपूर्व याचा अर्थ आधी न बघितलेला, न पूर्वः इति अपूर्वः, किंवा अद्भुतः वैद्यः असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. टीका आहे त्याची, आश्चर्यभूतः वैद्यः इति अपूर्वः अशी टीका आहे अरुण दत्तांची. तेव्हा दोन्ही अर्थ बरोबर आहेत,
की असा वैद्य पूर्वी पाहिला नाही तो अपूर्व, आणि असा आश्चर्यकारक वैद्य की जो असाध्य लक्षणांचा असे जे औत्सुक्य मोह अरती आहे त्यांनाही नष्ट करणारा जो आहे, अशा आश्चर्यकारक वैद्याला आमचा नमस्कार असो. तेव्हा हे ग्रंथाच्या सुरुवातीलाच जे काही मंगलवाचक सूत्र आहे, या सूत्रात आपल्याला काय काय कळलं की एक, रागादी हे रोग आहेत. अग्नीचं महत्व पहिल्याच शब्दात सांगितलं, र पासनं, की अग्नी किती महत्वाचा आहे. औत्सुक्य मोह अरती याचा आपल्याला परिचय करून दिला, आणि आपल्याला हेही सांगितलं की केवळ शारीर व्याधींचा विचार करून चालत नाही, तर मानसिक भावांचाही चिकित्सा करताना विचार करायला लागतो. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केवळ एका मंगलवाचक सूत्रात सांगून टाकलं. असं ते म्हणलं नाही की गणपतीला माझा नमस्कार असो किंवा अजून काय त्यांचे कोण आराध्य असेल त्यांना नमस्कार नाही त्यांनी केला. त्यांनी मंगलवाचक सूत्रातनं सुद्धा आपल्याला काहीतरी संदेश दिलेला आहे. आता पुढे प्रत्यक्ष अध्याय सुरू होतोय. अर्थात आयुष्कामीयम अध्यायम व्याख्यास्यामः इतिहस्माहु आत्रेयादयो महर्षया. आता या श्लोकांचा तुम्हाला कोणी कधी अर्थ सांगितलाय माहित नाही, पण आपण प्रत्येक अध्यायाच्या वेळेला बघूया. अथ अतः, अथ याचा अर्थ सुद्धा मंगलवाचक आहे, आणि दुसरा अर्थ आहे नंतर. म्हणजे ग्रंथ लिहिण्याच्या आधी सुद्धा काहीतरी त्यांची प्रोसेस असली पाहिजे. त्यांनी रिसर्च केला असला पाहिजे, पेशंट बघितले असले पाहिजेत, डाटा कलेक्ट केलेला असला पाहिजे, आणि याच्या नंतर आता ते आयुष्कामी अध्यायाला सुरुवात करत आहे. कारण दुसरा अध्याय जो आहे दिनचर्या, त्याला आपण म्हणू शकतो की आयुष्कामी अध्यायानंतर दिनचर्या वर्णन करतायत. पण पहिल्या अध्यायाच्या आधी सुद्धा काहीतरी प्रोसेस झालेली आहे. ती प्रोसेस झाली म्हणजे त्यांनी आधी ज्ञानप्राप्ती घेतली, मग पेशंट बघितले, डाटा कलेक्ट केला, रिसर्च केला, आणि मग त्यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. तेव्हा अथ याच्यानंतर आयुष्कामीय, आता शब्द आहे आयुष्कामः, आणि त्याला ईय शब्द लागलेला आहे. ईय प्रत्ययाला संस्कृत मध्ये छ प्रत्यय असं म्हणतात. छ प्रत्यय याचा अर्थ ज्या वेळेला एखाद्या विषयाचा हेतू वर्णन केलेला असतो त्यावेळेला ग्रंथाचं नामकरण करताना, अध्यायाचं नामकरण करताना त्याला ईय प्रत्यय लागतो. जसं दीर्घंजीवितीय, रोगान उत्पादनीय, रोग विषगजितीय, तस्याशितीय, वगैरे वगैरे वगैरे. असं हे आयुष्कामीय. याच्यामध्ये आयुष्काम म्हणजे आयुष्याची इच्छा करणारा जो आहे त्याचा हेतू वर्णन केला आहे की त्याचे हेतू काय काय आहे. आणि काही वेळेला अध्यायांची नावं त्याला ईय प्रत्यय नसतो. उदाहरणार्थ दिनचर्या अध्याय, ऋतुचर्या अध्याय, रोगानिकम विमानम, स्रोतो विमानम, अशा प्रकारचे जे अध्याय, महारोगाध्याय, अशी जी नावं सांगितलेली आहेत त्याला ईय प्रत्यय नाहीये, तर तिथे डायरेक्ट विषय वर्णन केलेला असतो. तेव्हा ज्या वेळेला त्या एखाद्या अध्यायामध्ये डायरेक्ट विषय वर्णन केलेला आहे तेव्हा त्याला ईय प्रत्यय लागत नाही. पण ज्या वेळेला एखाद्या विषयाचा हेतू सांगितलेला असतो त्यावेळेला अध्यायाच्या नावाला छ प्रत्यय म्हणजे ईय प्रत्यय लागत असतो. व्याख्यास्यामः, इथे मूळ धातू वि अधिक आ अधिक ख्या असा आहे. व्याख्यान करणं आहे. वि दोन उपसर्ग आहेत, विशेष, आख्यान करणे, आणि त्याचं स्यामी, स्यावहा, स्यामहा बहुवचन आहे. भविष्य काळाचं प्रथम पुरुषाचं बहुवचन आहे. स्यामी, स्यावहा, स्यामा म्हणजे हा एकटा सांगत नाहीये वाग्भट. एकटा वाग्भटाने सांगत असतो तर व्याख्यास्यामी म्हटलं असता तो. पण तो व्याख्यास्यामहा म्हणजे आम्ही सगळे सांगतोय. म्हणजे आतापर्यंत जेवढी परंपरा त्याच्यापर्यंत आली त्यांचेही वर्णन तो करतोय, आणि त्याच्याबरोबर त्याचे गुरूंकडे त्याचे जे विद्यार्थी, त्याचे जे कोणी असोसिएट असले पाहिजेत, त्याचा जो ग्रुप ऑफ रिसर्चर जे काय असतील, तर त्याचे जे विद्यार्थी असतील, या सगळ्यांनी मिळून जो काही अभ्यास केलेला आहे तो ते आता नोट डाऊन करतायत, तो लिहून ठेवतायत, ते लिखित स्वरूपामध्ये आणतायत. तेव्हा हे एकट्या माणसाचं काम नाहीये. प्रमुख तो आहे वाग्भट, पण त्याच्याबरोबर अनेक लोक त्या ठिकाणी असणार. तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून सांगतो की इंदू आणि जेज्जट हे वाग्भटाचे विद्यार्थी होते.
इंदू आणि जेटजट हे दोघंही वाग्भटाचे विद्यार्थी आहेत. तेव्हा तेही याच्यामध्ये असले पाहिजेत, या सगळ्या प्रक्रियेमध्ये असले पाहिजेत. तेव्हा व्याख्यास्यामः. आता आणखीन एक याच्या सूक्ष्म अर्थ की ते व्याख्यान करता आहेत, तर आपण आपली भूमिका काय असली पाहिजे? शृणुयामी असली पाहिजे. आपण ऐकलं पाहिजे. आज आपण काय करतोय? ते व्याख्यान करतायत आणि आपण पठिष्यामी आहोत. आपण वाचतो आहोत फक्त, पण आपण वाचायचं नाहीये, आपण ते ऐकलं पाहिजे. प्रक्रिया आपली ऐकण्याची असली, कारण ते सांगतायत. जो सांगतो त्याचं आपण वाचू शकत नाही ना. ते व्याख्यान करतायत, तर आपण ते व्याख्यान ऐकलं पाहिजे. ते जर म्हटले असते की अथा तो आयुष्कामी माध्यायम लिखिष्यामः, तर मग आपण पठिष्यामी म्हटलं असतं. बघा, छोटे छोटे अर्थ आहेत, पण याच्या मागे मोठे मोठे छोटे छोटे शब्द आहेत, पण याच्या मागे मोठे मोठे अर्थ आहेत. ते आपण समजून घेतले पाहिजेत. तेव्हा आपली ग्रंथाची केवळ वाचन नसलं पाहिजे, ते आपल्या कानात सतत गुंजत राहिलं पाहिजे. आणि म्हणून माझं जे बेसिक अध्ययन झालं ते मला फर्स्ट इयरला ज्या शिकवणाऱ्या वाग्भट ज्याने शिकवलं मला, त्या आदरणीय वैद्य प्रमा जोशी मॅडम, या आमच्याकडनं त्या म्हणायच्या की तुम्ही वाग्भट अर्थ समजून घेण्याच्या आधी तो अध्याय तुमचे श्लोक कानात गुंजले पाहिजेत सतत. आणि म्हणून कंटिन्यू तुम्ही म्हणत राहा ते श्लोक. जशी सिनेमाची गाणी आपल्या कानात पटकन बसतात, कारण ती चालीमध्ये असतात ना. म्हणजे पटकन म्हणली तरी पटकन ती कानामध्ये बसतात आपल्याला. आपण ती कंटिन्यू, म्हणजे एकदा ऐकले की ते आपण आयुष्यभर गाणं विसरत नाही. तसं वाग्भटाचे जे छंदामध्ये वर्णन केलेलं आहे ते तुम्ही चालीमध्ये जर नित्य म्हणत राहिले, एका लयीमध्ये म्हणत राहिले, तर ते तुमच्या कानामध्ये बसतात आणि मग तुम्ही ते ऐकता. आणि ते सांगत आहेत तर तुम्हाला ते ऐकलं पाहिजे, आणि ते ऐकून 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 तुम्हाला ते समजतं. ही प्रक्रिया आहे अध्ययनाची, ती झाली पाहिजे. पुढे आहे इतिह स्माहू. इतिह आणि स्माहूचा मूळ धातू आहे अस, त्याचं हे भविष्यकालीन रूप आहे. तेव्हा इतिहासाचा शब्द सुद्धा इति अधिक ह अधिक आस, त्याला इतिहास असं म्हणतात. इतिहासाचा अर्थ आहे इति ह अधिक आस, म्हणजे जसं जसं घडलं तसं तसं सांगत आहे. जसं घडलं होतं तसंच सांगतोय. कोणत्या त्याच्यामध्ये मिर्च मसाला सांगत नाहीये, लावून सांगत नाहीये. जे काही सिनेमे घडतात, सिनेमे आपल्या समोर जे काही येतात, हे सगळे मसाला घालून दिलेले असतात. म्हणजे बाजीराव मस्तानीमध्ये काशीबाई आणि मस्तानी हे एकत्र नाचताना दाखवलेले आहेत. अशक्य कोटीतली गोष्ट आहे की मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतील म्हणून. अशक्य कोटीतली गोष्ट आहे, तरी पण सिनेमात दाखवली. म्हणजे तो काही इतिहास नाही. बरोबर आहे? इतिहास म्हणजे काय? जसं घडलेलं आहे तसं क्रिटिकली सांगितलेलं आहे, त्याला म्हणतात इतिहास. इति म्हणजे अशा अशा प्रकारे, अस म्हणजे सांगितलेलं आहे. तसं इथे इति ह स्माहू, जसं आम्हाला आत्रेयादी महर्षींनी सांगितलं किंवा आत्रेयादी महर्षींच्या परंपरेतनं आमच्यापर्यंत आलं, त्याच पद्धतीने आम्ही सांगतो आहोत. मग आता इथे मध्ये रिसर्च झाला का नाही झाला? निश्चित झाला. आपल्या आयुर्वेदावरती आपलेच लोक एक नेहमी आक्षेप घेतात. बघा, मी सांगतो तुम्हाला, पटतं की नाही मला सांगा. मला अनेक लोकांनी सांगितलेलं आहे, म्हणजे आयुर्वेदाचे ॲलोपॅथीचे किंवा अनायुर्वेदी जे आयुर्वेदाचा संबंध नाही अशा लोकांनी एक वेळ म्हटलं तर ते एक वेळ आपण समजून घेऊ शकतो. पण आपलेच आयुर्वेदातलेच लोक ज्या वेळेला जाहीर मंचावरनं असं म्हणतात की गेल्या 3000 वर्षांमध्ये आयुर्वेदामध्ये रिसर्च झालेला नाही, चरकाचं जे काही एडिशन आहे ती तशीच पिढ्यानपिढ्या चालू आहे, वाग्भटाची जी काही एडिशन वाग्भटाने लिहिली तीच पिढ्यानपिढ्या चालू आहे, त्याच्यामध्ये बदल नाही, त्याच्यामध्ये ऍडिशन नाही. माझं म्हणणं आहे, का करायचं? आधी आहे हे समजून तर घ्या. हे समजून तर घ्या काय लिहिलेलं आहे. आपण एवढे कोणीच मोठे झालेलो नाही आहोत की वाग्भटाच्या या ताजमहालाला आपली वीट लावावी म्हणून. बरोबर? हे ताजमहालाला वीट लावण्यासारखाच प्रकार आहे की नाही? आपले श्लोक घालायचे याच्यामध्ये किंवा याची एडिशन काढायची. हे एडिशन काढणं वगैरे हे ॲलोपॅथिक ठीक आहे, कारण ते डेव्हलपिंग सायन्स आहे, अजून डेव्हलप होतं आहे ते. आम्ही ऑलरेडी डेव्हलप आहोत, वेल डेव्हलप आहोत. यातली एक काना मात्र बदलायची सुद्धा आपली पात्रता नाहीये. ही भूमिका, ही श्रद्धा आधी असली पाहिजे आपली. तेव्हा आणि आता आज आपण जो विषय घेणार आहोत त्याच्यात तर आपल्या सगळ्यांना हा प्रश्न याच्यापुढे राहणारच नाही की याच्यात रिसर्च झालाच नाही, तसं ते आपण बघणार आहोत. तेव्हा इतिहास माह आत्रेयादेव, बघा 2 श्लोकामध्ये एवढे मोठे अर्थ आहेत. आता पुढे
आयु कामयमानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादरा. आता याचा शब्दाचा आता हा छंद आहे अनुष्ठुप आणि याचं वृत्त आहे इंद्र वज्रा वृत्त. संपूर्ण वाग्भटाचं जे काही छंद आहे तो आहे अनुष्ठुप आणि प्रायः इंद्र वज्र आणि उपेंद्र वज्रामध्ये त्याचं वृत्त आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये एकूण 44 का 45 प्रकारची वृत्त वेगवेगळी वापरलेली आहे. ते वाग्भटाचं बुद्धी कौशल्य आहे, मोठं बुद्धी कौशल्य. आता हे म्हणायचं कसं तर आयु कामयमानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादरः. आता या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्यात मला की श्लोक, संस्कृत मधला श्लोक किंवा पद्य हे नेहमी 2 ओळीचं असतं आणि याच्यामध्ये एकूण 4 यती असतात. यती याचा अर्थ कुठे थांबायचं. आयु कामयमानेन गॅप धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादरः. आता या ठिकाणी 4 यती असतात. एका ओळीला हे 2 ओळींचा श्लोक असतो. एका ओळीमध्ये 2 चरण असतात म्हणजे एका श्लोकामध्ये 4 चरण आणि 4 यती असतात. हे विसरायचं नाही. आणि अनुष्ठुप छंदामध्ये एका चरणामध्ये 16 मात्रा असतात आणि एका ओळीमध्ये 32 मात्रा असतात. हा अनुष्ठुप छंदाचं लक्षण आहे. सगळं वाग्भट याच्यामध्येच लिहिलं गेलेलं आहे. आता इथे संस्कृतचं तुम्हाला किती लोकांना आठवतंय आणि मलाही किती आठवतंय याच्यावरती आपण आहोत. पण अध्ययन करताना त्या ठिकाणी मी संस्कृतचेही काही नियम सांगणार आहे. इथे विधेय परमादरः असा शब्द आहे. याचा कधीही उच्चार हा विधेय हा परमादरः असा करायचा नाही. कारण आपण संस्कृतमध्ये आठवतंय का तुम्हाला एक जिव्हामूलीय आणि उपध्मानीय नावाचा प्रकार आपण संज्ञा प्रकरणात शिकलेलो आहोत. ज्या वेळेला क ख याच्या आधी विसर्ग असतो म्हणजे विसर्गाच्या नंतर क किंवा ख असतो तेव्हा त्याला उपध्मानीय असं म्हणतात आणि त्या विसर्गाचा उच्चार अर्धा करायचा असतो. आणि ज्या वेळेला विसर्गाच्या नंतर प आणि फ आलेला असतो त्यावेळेला सुद्धा त्या विसर्गाचा त्याला जिव्हामूली असं म्हणतात आणि त्याचा उच्चार सुद्धा अर्धा करायचा असतो. म्हणजे विधेयः परमादरः असा नाही करायचा. विधेय परमादरः तो विसर्ग अर्धा उच्चार करायचा. विधेय परमादरः. आदरहाचा पूर्ण आहा परमादरः आणि त्याला काना असेल तर आहा उच्चार पूर्ण करायचा. विधेय परमादराः आहा. तेव्हा हे उपध्मानीय जिव्हामूलीयाचं उदाहरण आहे. पहिल्याच श्लोकामध्ये आहे. श आणि श याच्या उच्चारामध्ये फरक आहे. उपदेशेषु 2 उच्चारात फरक असला पाहिजे. पोटफोड्या श आणि शहामृगाचा श याच्यामध्येही फरक आहे. उच्चारात फरक आहे. तेव्हा आयुर्वेदोपदेशेषु हा तो शहामृगाचा श आहे याचा उच्चार पण किंचित थोडासा अनुनासिकाकडे आणि अर्धा करायचा असतो. तो जमला पाहिजे. तेव्हा आयुहु कामय आता इथे सुद्धा आयुहु कामयमानेन असा नाही करायचा आहे. कारण क च्या आधी विसर्ग आहे तो अर्धाच घेतला पाहिजे. आयु कामयमानेन असा उच्चार झाला पाहिजे. आयुहु कामयमाने असा उच्चार नाही करायचा. आयु कामयमानेन असा उच्चार झाला पाहिजे. तेव्हा आयु उकारांत शब्दाची प्रथमा विभक्ती आहे. कामयमानेन ही तृतीया केलेली. कामयमान हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. कामयमान काम धातू त्याला चतुर्थ यकार लागला आणि त्याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आत्ताचा असा हा टेन्स आहे. ज्याला आयुष्याची इच्छा आहे, दीर्घायुष्याची इच्छा आहे किंवा आयुष्याच्या इच्छेने तृतीय विभक्ती. कामयमानेन धर्म अर्थ आणि सुख याचं साधनम हे आयुर्वेदाचं विशेषण आहे. धर्म अर्थ आणि सुख शब्द आहे. सुखात 2 सुख येतात. एक आहे तात्कालिक सुख त्याला काम असं म्हणतात. तात्कालिक म्हणजे तहान लागली पाणी पिलं तहान आपली भागली तात्पुरतं सुख आहे. थोड्या वेळाने परत तहान लागू शकते.
तेव्हा काम जो काही आहे, काम म्हणजे इच्छा. आपल्याकडे काम याचा अर्थ केवळ मैथुनाशी संदर्भात घेतला जातो. केवळ त्या एका इंद्रिया बाबतीत कामसेवन हा अर्थ घेतला जातो. तो अर्थ खूप अव्याप्त आहे. काम याचा अर्थ सगळ्या इंद्रियांची इच्छा. पुरणपोळी खावीशी वाटणे, पावभाजी खावीशी वाटणे, आईस्क्रीम खावंसं वाटणे, छान मऊ मऊ रजई घ्यावीशी वाटणे, गरम गरम कॉफी प्यावीशी वाटणे, या सगळ्या ज्या इच्छा आहेत हा सगळा काम आहे. गप्पा माराव्याशा वाटणे, चॅटिंग करावंसं वाटणे, व्हिडिओ बघावेसे वाटणे, वेब सिरीज बघावीशी वाटणे, हे सगळे इच्छा आहेत, काम आहे. हे सगळे तात्कालिक सुख आहेत, यांचा नाश लवकर होतो. तेव्हा सुखाचा एक अर्थ तात्कालिक सुख म्हणजे काम, आणि दुसरा सुखाचा प्रकार आत्यंतिक सुख म्हणजे एकदा जे प्राप्त झालं सुख की जे कधीही नष्ट होत नाही, त्याला मोक्ष असं. तेव्हा धर्म, अर्थ आणि सुखामध्ये काम आणि मोक्ष असं चतुर्विध पुरुषार्थाचं जे साधन आहे, साधन आणि साध्य हे दोन प्रकार असतात. पैसा हे साधन आहे आणि पैशाने आपण जे जे काही घेतो ते साध्य असतं. बरोबर आहे. पैसा कधीही साध्य नसतो. पैसा हे साधन आहे, माध्यम आहे. तसं धर्म, अर्थ, सुख, काम आणि मोक्ष हे साध्य आहे. आणि त्याचं साधन काय आहे तर आयुर्वेद आहे. मी खूप छोटा वैद्य आहे आणि अभ्यास फार काही नाही, पण हे नेहमी आपण वाक्य ऐकतो की आयुर्वेद सायन्स ऑफ लाईफ. बरोबर आहे. इट्स नॉट ओनली अ मेडिसिनल सायन्स, इट्स अ सायन्स ऑफ लाईफ. आता याच्या पुढे जायला पाहिजे. आपण लोकांना हे सांगितलं पाहिजे की आयुर्वेद हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचं साधन आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर चतुर्विध पुरुषार्थ समर्थपणे सेवन करायचे असतील तर तुम्ही आयुर्वेदाचा अंगीकार करा, असा प्रचार आपल्याकडनं आपण आता झाला पाहिजे. तेव्हा असा जो आयुर्वेद आहे, जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचं साधन आहे, अशा आयुर्वेदाच्या उपदेशामध्ये सप्तमी विभक्ती, उपदेशेषु सप्तमी विभक्ती, अशा आयुर्वेदाच्या उपदेशामध्ये ज्याला आयुष्याची इच्छा आहे अशा व्यक्तीने परम आदर ठेवावा. आता आदर ठेवावा याचा अर्थ काय तर त्याची टीका आहे. परम आदर याचा अर्थ पाठ, अवबोधन आणि अनुष्ठान. ज्याला दीर्घायूची इच्छा आहे, ज्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळवायचा आहे, अशा व्यक्तीने आयुर्वेदाचं पठण, अवबोधन आणि अनुष्ठान करणं आवश्यक आहे. या त्रिविध गोष्टींना मिळून परम आदर असं म्हणतात. वाघबाडाला रोज नमस्कार करायचा, चरकाला नमस्कार करायचा, छान लाल कापडामध्ये गुंडाळून ठेवायचं, देवघरात ठेवायचं, रोज त्याला फुल व्हायचं, हत्तीवरनं मिरवणूक काढायची, पालखीत मिरवणूक काढायची. हा आदर नाहीये. आदर याचा अर्थ जो अपेक्षित ग्रंथकारांना आहे तो म्हणजे पाठ, अवबोध आणि अनुष्ठान. आधी वाचा सगळं. पाठ याचा अर्थ पठण करा, वाचा. अवबोध समजून घ्या, त्यांना काय म्हणायचं समजून, त्यांना काय म्हणायचं समजून घ्या. मला काय म्हणायचं ते नाही. मला काय वाटतं आणि माझ्या गुरूंना काय वाटतं आणि माझ्या गुरु परंपरेला काय वाटतं याला काहीही अर्थ नाहीये. मला एकदा एका गुरुकुलला मी गेलो होतो आणि तिथे मला विचारलं गेलं, का हो तुम्ही इथे कसे काय, तुम्ही तर आमच्या परंपरेतले नाही. म्हटलं म्हणजे तुमची कोणती परंपरा आहे. म्हटलं तुमच्या काय परंपरेचे वेगळे महाविद्यालय, कॉलेज काही आहेत का. नाही, विचारलं तुम्ही कोणत्या वैद्यांकडे जाता. म्हणजे तुम्ही आमच्या परंपरेतले असाल तर तुम्ही आमचे, तुम्ही आमच्या परंपरेतले नसाल तर तुम्हाला काहीही येत नाही. असे सुद्धा काही स्व उद्धारक असे जे कोणी परंपरा आहेत, असे व्यक्ती आहेत. त्यात परंपरेची चूक नाहीये, ती चूक त्या व्यक्तींची असते. मग ज्यावेळेला मी सांगितलं की मी यांचा विद्यार्थी आहे, यांच्याकडे पण मी शिकलोय, अरे हो मग तो आपलाच आहे, आपलाच. हे आम्ही पण भोगलेलं आहे. मग अशी काय परंपरा वगैरे नसते आणि परंपरेला काहीही अर्थ नसतो. या परंपरा लुप्त होतात. तेव्हा परंपरेने जे काही येतं हे थोडंसं महत्वाचं असतं. ग्रंथकारांना काय म्हणायचं आहे ते महत्वाचं आहे. माझे गुरु धर्माधिकारी सर मला नेहमी म्हणतात की कधीही सांगू नको की मी धर्माधिकारी सरांचा विद्यार्थी आहे. तू नेहमी हे सांग की मी चरकाचा विद्यार्थी आहे, मी वाघबाडाचा विद्यार्थी आहे. कारण धर्माधिकारी इज नो वन असं तेच सांगतात. जे नष्ट 10,000 हजार वर्षांपासूनचे कधीही नष्ट झालेलं नाहीये, ही आपली परंपरा आहे. कोणी व्यक्तीची परंपरा कधी नसते, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा मी काय म्हणतोय
माझे गुरु काय म्हणतात, माझी परंपरा काय म्हणते, याला काहीही अर्थ नाहीये. चरक काय म्हणतो, सुश्रुत काय म्हणतो, वाग्भट काय म्हणतो, यालाच महत्व आहे. तेव्हा अशा या सगळ्या आयुर्वेदावरती आपला परम आदर म्हणजे पाठ अवबोध आणि त्याचं अनुष्ठान झालं पाहिजे. नुसतं श्लोक पाठ करून अख्खं सूत्रस्थान पाठ, अख्खं निदानस्थान पाठ आणि पेशंट एक पण बघत नाही, काहीही उपयोग नाही. त्याचं व्यवहारामध्ये अनुष्ठान आधी स्वतःवरती झालं पाहिजे आणि मग दुसऱ्याला सांगितलं गेलं पाहिजे. तेव्हा दिनचर्याचा पहिला नियम ब्राह्ममुहूर्त आहे. तर किती वैद्य ब्राह्ममुहूर्तावरती उठतात, याचा सर्वे जर केला तर फार कमी लोक ब्राह्ममुहूर्तावरती उठतात. अशा वैद्यांना दुसऱ्यांना सांगायचा काहीच अधिकार नाही. पुढे आता पुढचा जो विषय आहे हा माझा फार आवडता विषय आहे. तेव्हा आपण तो आधी श्लोक वाचूया. ब्रह्म स्मृत्वायुषो वेदम प्रजापतीम अजिग्रहत सोश्विनवतौ सहस्त्राक्षम सोत्रिपुत्रादिकान मुनी तेग्निवेशादिकांस्तेतु पृथक तंत्राणी ते निरे. आता या ठिकाणी संपूर्ण श्लोकामध्ये परोक्ष भूतकाळाची रूप वापरलेली आहे. अजिग्रहत आणि ते निरे हे सगळे परोक्ष भूतकाळाची रूप आहे. आता याचा मी पहिल्यांदा अर्थ सांगतो की ब्रह्मा स्मृत्वा म्हणजे कृत्वा कोणीच नाहीये बरं का. इथे तरी उल्लेख नाहीये. आपण त्याचा विचार करणार आहोत काय आहे. ब्रह्म्याने स्मरण केलं कशाचं, आयुषो वेदम, आयुष्याचा जो वेद आहे त्याचं स्मरण केलं ब्रह्म्याने. प्रजापतीम अजिग्रहत, हे प्रजापतीला त्याने ग्रहण करायला लावलं किंवा प्रजापती त्यांच्याकडनं ग्रहण करता झाला. 6 अश्विनौ अजिग्रहत, इथे अजिग्रहत लावून घ्यायचं. अश्विनींनी किंवा प्रजापतींनी अश्विनी कुमारांना ग्रहण करायला लावलं. तौ सहस्त्राक्षम, तौ द्विवचन आहे, त्या दोघांनी सहस्त्राक्षाला अजिग्रहत म्हणजे इंद्राला ते ग्रहण करायला लावलं. 6 अत्रिपुत्रादिकान मुनी, इंद्रानी अत्रिपुत्र म्हणजे आत्र्यांचे पुत्र, अत्रींचे पुत्र म्हणजे आत्रेय आदी जे कोणी मुनी होते त्यांना ग्रहण करायला लावलं. ते अग्निवेशादिका, हे सगळ्या मुनींनी, बहुवचन आहे ते, 6 तौते, या सगळ्या मुनींनी आपापल्या शिष्यांना ते ग्रहण करायला लावलं. ते म्हणजे या शिष्यांनी पृथक तंत्राणी ते निरे, आपले आपले वेगवेगळे तंत्र निर्माण केले. असा हा क्रम आहे. आता प्रश्न अनेक मनात येतात. फर्स्ट इयरला शिकवताना एवढं कोण डिटेल सांगत नाही, बरोबर आहे. फर्स्ट इयरला जेव्हा आपण हे सगळं घेतो तेव्हा फक्त ब्रह्माकडनं याला, याच्याकडनं याला, याच्याकडनं हा, ही दैवी परंपरा, ही मानुषिक परंपरा, कोणी काढलंय देवाला माहिती, ही दैवी परंपरा मानुषिक परंपरा, असा कुठे याच्यात तर काय उल्लेख नाहीये. आता मुद्दा हा आहे की ब्रह्मा स्मरण केलं. बघा आता मी याच्या पुढे जो विषय सांगणार आहे याच्यावरती थोडं चिंतन तुम्ही सुद्धा करा की आता आपण कलियुगामध्ये आहोत, बरोबर. कलियुग सुरू होऊन म्हणजे हे कलियुग सुरू होऊन 5000 वर्ष झालेली आहेत. आता 5000 वर्ष युधिष्ठिर शक म्हणजे युधिष्ठिर गादीवरती बसला त्याच्यापासून शक सुरू झाला, युधिष्ठिर शक. आणि युधिष्ठिर गादीवर बसल्यानंतर 36 वर्षांनी कृष्णाने देह ठेवलेला आहे. आणि कृष्णाचा मृत्यू ज्या क्षणाला झाला त्या क्षणाला कलियुग सुरू झालेला आहे. म्हणजे युधिष्ठिर शका आता काहीतरी 5600 समथिंग आहे, त्यात 36 वर्ष वाजा करा, म्हणजे अराउंड 5500 वर्ष आत्ताचं कलियुग, हे कलियुग चालू आहे. त्याच्या आधी द्वापार युग होतं ते 8 लाख वर्षांचं होतं. एकूण कलियुग 4 लाख वर्षाचं आहे. त्याच्या आधी द्वापार युग 8 लाख वर्षांचं. त्याच्या आधी त्रेतायुग किंवा कृतयुग हे 16 लाख वर्षांचं. आणि त्याच्या आधी सत्ययुग हे 32 लाख वर्षांचं. असे 4 युग एकत्र झाली की त्याला एक महायुग म्हणतात, बरोबर आहे. असे 72 महायुग, 71 महायुग ज्या वेळेला होतात त्यावेळेला ब्रह्म्याचा एक दिवस असतो. असे ब्रह्म्याचं 100 वर्षांचं आयुष्य, ब्रह्माचा 100 वर्षाचं आयुष्य हा विष्णूचा एक दिवस असतो. असं विष्णूचं 100 वर्षाचं आयुष्य आणि विष्णूच्या 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे शंकराचा एक दिवस असतो. आणि असं 100 वर्षाचं शंकराचं आयुष्य, एवढं हे विश्वाचं गणित आहे. विचार करा, अफाट गणित आहे.
आता आपण असं म्हणतो की हे कलियुग आहे. आता मग ही जी प्रक्रिया झाली की ब्रह्माने स्मरण केलं, हे प्रजापतीनं दिलं, हे कोणत्या युगामध्ये झालं असं कधी विचाराला मनामध्ये? या किती वर्ष झालेली असतील किंवा किती युग झालेली असतील? चरकामध्ये संदर्भ आहे. तुमच्याकडे चरक जर असेल, आता त्याचा काढण्यात वेळ घालून का संदर्भ लिहून घ्या. चरक संहिता विमानस्थान अध्याय 3 जनपदोध्वंसनीय विमान अध्याय. त्याच्यामध्ये व्याधीची प्रथम उत्पत्ती सांगितलेली आहे. जनपदोध्वंसाचं वर्णन करून झाल्यानंतर व्याधीची प्राग उत्पत्ती सांगितलेली आहे. तुम्हाला श्लोक सांगतो, 2 मिनिट. सूत्र क्रमांक 24 मध्ये व्याधीची प्राग उत्पत्ती आहे आणि श्लोक असा आहे की सत्ययुगामध्ये काय काय होतं त्याचं वर्णन केलं आणि मग त्याच्यानंतर म्हणतात भ्रंशती तू कृतयुगे, म्हणजे कृतयुग संपल्यानंतर, सत्ययुग संपल्यानंतर काय काय झालं तर पहिल्यांदा केष्टांचीच अत्यादानात काही लोक खूप खायला लागले आणि त्यामुळे संपन्निक असल्यामुळे त्यांना शरीर गौरव प्राप्त झाला. शरीर गौरवामुळे श्रम झाले, श्रमामुळे आलस्य आलं, आलस्यामुळे संचय झाला, संचयाने परिग्रह झाला, परिग्रहामध्ये लोभ झाला. इतकं त्रेतायुगात झालं. त्यानंतर त्रेतायाम, पुढे त्रेताच्या पुढच्या ह्याच्यात लोभामुळे अभिद्रोह, अभिद्रोहामुळे अनृत वचन, अनृत वचनामुळे काम क्रोधादी वेगांचं प्रवृत्ती आणि त्यामुळे धर्माचा एक पाद लोप झाला आणि मग त्याच्यानंतर व्याधींची निर्मिती झाली. तेव्हा हे कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगाच्या शेवटी झालं. आता आपण कलियुगात, या कलियुगात आता हे कितवं युग चालू आहे तर ब्रह्म्याचं 51व्या वर्षातलं, म्हणजे ब्रह्म्याचे 51व्या वर्षाचं आयु चालू आहे. त्यातल्या काहीतरी 50व्या दिवसातलं 28वं महायुग चालू आहे. आपण म्हणतो ना युगे 28 उभा, पांडुरंगाला म्हणतो आपण. हे 28वं म्हणजे 29वं महायुग चालू आहे. 28 झालेले आहेत. 71 महायुगांमधले हे 28 महायुग आहे. त्यातलं कलियुग चालू आहे जे 4 लाख वर्षांचं आहे. त्याच्या आधी 8 लाख वर्षांचं द्वापार, त्याच्या आधी 16 लाख वर्षांचं त्रेता, त्याच्या आधी 32 लाख वर्षांचं सत्ययुग होतं, कृतयुग होतं. म्हणजे आपण समजू की चला याच महायुगामध्ये हे झालं असेल तरी पण त्याला 8 आणि 16 म्हणजे 32 आणि हे 5 एवढे लाख वर्ष झाले ना या प्रक्रियेला. म्हणजे आयुर्वेद काय फक्त 5000 वर्षांपूर्वीपासून तर नाहीये, कमीत कमी 32 लाख वर्षांचा पूर्वीचा आयुर्वेद आहे. या युगातलं मानलं तर, जर हे मागच्या कोणत्या युगामध्ये असेल तर गणित करणं अवघड आहे. आवाज येतोय? मला मेसेज आलाय, व्हॉइस प्रॉब्लेम आहे. आवाज येतोय ना माझा? हो सर. येतोय सर. म्हणजे विचार करा, हे कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, हे कोणीही सांगत नाही. आता वाग्भटाचं नुसतं हे आयुर्वेदाचं अवतरण आपण वाचलं तर आपल्याला काय वाटतं, हा ठीक आहे, कोण ब्रह्मा होता त्याने स्मरण केलं, ते यांना दिलं, मग त्यांनी यांना दिलं, मग त्यांनी यांना दिलं आणि यांनी जे आलं असं फिरत फिरत ते आपल्या आदेशांनी सगळ्यांनी लिहून काढलं. सारे तंत्र निर्माण झाले. रिसर्चचा काही संबंधच नव्हता यांच्याशी. रिसर्चचा आत्ता आलेला आहे असं सगळ्यांना वाटतं. बरोबर आहे. आता वाग्भटांनी हे पद्यात सांगितलेलं आहे म्हणून संक्षेपाने केलेलं आहे. अष्टांग संग्रह आपण वाचत नाही वाग्भटाचा, आणि चरक तर दूरचीच गोष्ट आहे. आता आपण चरक काय म्हणतात आधी ते बघूया आणि मग अष्टांग संग्रहाकडे 2 मिनिटं बघूया. चरकांनी जे आयुर्वेदाचं अवतरण वर्णन केलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये ते असं केलेलं आहे की सूत्र क्रमांक 7 मध्ये की कृतयुगाच्या अंती म्हणजे सत्ययुगाच्या अंती रोगांची निर्मिती झाली. चक्रमय टीका आहे त्याच्यावरती. विघ्नभूता यदा रोगः प्रादुर्भूतः शरीरिणां तप उपवास अध्ययन ब्रह्मचर्य व्रतायुषा, हे सगळे तिथे निर्माण झाले आणि मग त्याच्यानंतर सगळे ऋषी मुनी एकत्र जमले. आता ऋषीचा अर्थ आपल्याला आज वाटतो, ऋषी याचा अर्थ वैराग्य धारण केलेले, सगळ्या आसक्ती सोडून दिलेले, अंगावर राग धारण केलेले,
किंवा तुमचे काय रुद्राक्ष धारण केले, जटा वाढवलेले, रागवणारे, क्रोधी असे आपल्या डोळ्यासमोर येतात. पण ऋषीचा शब्दाचा खरा अर्थ आहे तो म्हणजे शास्त्रज्ञ. एका शास्त्रामध्ये अत्यंत पारंगत असणे त्याला ऋषी असं म्हणतात. ब्रह्मर्षी म्हणजे काय, तर ब्रह्मचर्या म्हणजे ब्रह्मतत्वाचं म्हणजे आत्मज्ञानाच्या शास्त्रातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात. महर्षी म्हणजे काय, तर मोठे मोठे शास्त्रज्ञ. तर असे काही मोठे मोठे ऋषी महर्षी हे सगळे हिमालयाच्या एका बाजूला जमले, त्यांची नावं दिलेली आहेत. म्हणजे हे सगळे शास्त्रज्ञ होते, एका शास्त्राचे वेत्य होते सगळे, त्यांची नावं आहेत अंगिरा, जमदग्निश वगैरे वगैरे आहे. आणि ते काय म्हणतात की धर्म अर्थ काम मोक्षाला नष्ट करणारे व्याधी निर्माण झालेले आहे. धर्म अर्थ काम 15 नंबर श्लोक चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 सूत्र नंबर 15, 16, 17. चरक असेल तर तो काढा, तुमच्या समोर चरक असेल तर. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तमम रोगः तस्य अपहर्ताः श्रेयसो जीवितस्य च. धर्म अर्थ काम मोक्षांचं आरोग्य हे मूल आहे. रोग या आरोग्याचा नाश करतात, जीविताचा नाश करतात आणि श्रेयाचा नाश करतात. अशा प्रकारचे हे रोग निर्माण झाले तर कहा स्यात् तेषां शमोपायः, या सगळ्या रोगांचा नाश करण्याचा शमनाचा उपाय काय बरं. इति उक्त्वा असं एकमेकांना सांगून ध्यानम आस्थिताः, ध्यानामध्ये बसले सगळे. आता ध्यान हे त्यांचं साधन होतं. आणि मग काय झालं, त्यांना ध्यानामध्ये काय कळलं, तर अथ ते शरणम शक्रम ददृशुः ध्यान चक्षुषा. शब्द आहे, नीट लक्षात ठेवा. चरक समोर असेल तर त्याला खूण करून ठेवा, नाही तर वहीमध्ये लिहून ठेवा की या रोगांचा शमनाचा उपाय हा इंद्राकडे आहे असं त्यांना ध्यानामध्ये कळलं. त्यांना ध्यानातनं आयुर्वेद कळलेला नाहीये. फरक समजून घ्या. आयुर्वेद ध्यानातनं कळलेला नाहीये. हा, त्यांना अजून आयुर्वेद माहितीच नाहीये. या रोगांचा शमनाचा उपाय कोणाकडे आहे याचं त्यांना कळलं, ते ध्यानातनं कळलं. आणि शब्द आहे ध्यान चक्षुषा, तृतीय विभक्ती. ध्यान चक्षु शब्दाची तृतीय विभक्ती आहे. चक्षु याचा अर्थ टीकाकारांनी दिलेला आहे, चक्षु म्हणजे डोळे नाही. चक्षुचा डोळे हा अर्थ एक आहे, पण इथे चक्षुचा अर्थ उपलब्धी साधन किंवा उपलब्धी कारण किंवा हेतू असा अर्थ आहे. आणि त्यांचं साधन काय होतं हे करण्यासाठी, म्हणजे इंद्राकडे हा रोगाचा शमनाचा उपाय आहे, या उपलब्धीचं साधन काय होतं, तर ते होतं ध्यानम. ध्यानम समाधी विशेष. समाधीत त्यांना असं कळलं, समाधीत त्यांना जे काही ज्ञान झालं त्याला त्यांना असं उपलब्धी झाली की या रोगांचा शमनाचा उपाय इंद्राकडे आहे. मग आता इंद्राकडे कोण जाईल, कह सहस्त्राक्ष भवनम गच्छेत, आणि शचीपतीकडनं शिकून घेईल. मग भरद्वाज म्हणले की मी जातो, माझी इथे नियोजन करा. मग भरद्वाज मुनी जे होते ते इंद्राकडे गेले. त्या इंद्राकडनं त्यांनी आयुर्वेद शिकला. आता मला सांगा, इंद्र हा राजा होता, बरोबर आहे, प्रजेचा पती होता. इंद्राला त्यावेळेला जो काही 1,00,000 श्लोकांचा आयुर्वेद किंवा काय 1,000 अध्यायांचा आयुर्वेद एवढं शिकवायला भरद्वाज मुनींना त्याला वेळ होता का. समजा मी आज मोदींकडे गेलो आणि त्यांना म्हणलं की तुम्हाला जे काही योगशास्त्र येतंय मला शिकवा बरं, तर मोदीजींना आज एवढा वेळ आहे का मला हे सगळं शिकवण्यासाठी. नाहीये. मग इंद्राने दिलं काय, त्याने दिलं त्रिसूत्र आयुर्वेद, हेतू लिंग औषध याचं ज्ञान दिलं की प्रत्येक गोष्टीतला हेतू लक्षण आणि औषध कसं शोधायचं याचं त्रिसूत्रात्मक ज्ञान दिलं. फक्त अख्खा आयुर्वेद शिकवला नाही, अजून डेव्हलप व्हायचा आहे तो पुढे. आता सूत्र काढा 27, 28, 29. सूत्र आहे ऋषयाः, म्हणजे हे सगळे ऋषी होते ज्यांनी भरद्वाजांना पाठवलं. ते भरद्वाज इंद्राकडनं शिकून आले आणि आल्यानंतर ऋषयाः भरद्वाजात जगृहु, भरद्वाजात पंचमी, भरद्वाजांकडून ऋषयाः ऋषी शब्दाची प्रथमा विभक्ती बहुवचन आहे.
अनेक ऋषींनी, या सगळ्या ऋषींनी भरद्वाजाकडनं हे अजिग्रहत हे ज्ञान शिकून घेतलं. कशासाठी? प्रजाहितम. पुढे म्हणतात आधी त्याचं शिकले, त्याचा अनुष्ठान केलं आणि स्वतः दीर्घायुष्य प्राप्त केलं, निरोगावस्था प्राप्त केली. कोणी? ऋषींनी, शास्त्रज्ञांनी. पुढे काय झालं? आता पुढचा शब्द काय का? महर्षया ते, हे सगळे महर्षी. महर्षया प्रथम विभक्ती बहुवचन, ते प्रथम विभक्ती बहुवचन. या सगळ्या अंगिरादी महर्षींनी, मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी ददृशुः यथावत ज्ञान चक्षुषा. शब्द पहिला काय होता तिथे? ध्यान चक्षु होता. आता काय आहे? ज्ञान चक्षु. फरक समजून घ्या. या सगळ्या महर्षींनी आपल्या ज्ञानरूपी चक्षुंनी काय घेतलं? काय काय शिकले ते? सामान्यंच विशेषंच गुणान द्रव्याणी कर्मच समवायंच तज्ञात्वा. आता ज्ञात्वा त्वांत अव्यय आहे. समोर सूत्र ठेवलं तर लवकर समजेल. ज्ञात्वा हे त्वांत अव्यय. ज्या वेळेला दोन क्रिया या एकत्र वर्णन करायच्या असतात तिथे त्वांत किंवा लगंत वापरतात. म्हणजे मी पाणी पिऊन अभ्यासाला बसलो, अहम जलम पित्वा अध्ययनार्थ उपविशामी. मी भोजन करून इकडे आलेलो आहे, अहम भोजनम कृत्वा अत्र आगच्छामी. तेव्हा गत्वा तसं इथे आहे ज्ञात्वा. म्हणजे या सगळ्या महर्षींनी आपल्या ज्ञानरूपी चक्षूंनी सामान्य विशेष गुणद्रव्य कर्म समवाय याचं ज्ञान करून घेतलं, हे समजून घेतलं आणि तंत्रोक्तम विधीम आस्थिताः. आता कधीही श्लोकाचा ज्या वेळेला अर्थ लावायचा असतो आपल्याला, त्यावेळेला आधी कर्ता शोधायचा आणि क्रियापद शोधायचं. इथे आहे कर्ता आहे महर्षयाः आणि क्रियापद आहे आस्थिताः. आस्थिताःचा अर्थ तुम्हाला गीतेचा त्यांचा अभ्यास असेल, गीतेचा त्यांना एक श्लोक आठवत असेल, जनकादयाः आस्थिताः असा श्लोक आहे गीतेमध्ये, की जनकादींनी जे काही निर्माण केलेले होते विधी ते मी तुला सांगणार आहे. पहिल्या का दुसरा अध्यायात आहे? दुसऱ्या अध्यायात ते जनकादयाः आस्थिताः. मी तुम्हाला श्लोक नंतर सांगेन. तर आस्थिताचा अर्थ आहे, आ उपसर्ग आहे, स्थित धातू आहे, स्था धातूचं बहुवचन कबुधावी रूप आहे आणि त्याचा अर्थ आहे दे रीच देअर गोल. त्यांचा हेतू काय होता? की हे जर असे रोग निर्माण झालेले आहेत याचा नाश झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी भरद्वाजांना इंद्राकडे पाठवलं. भरद्वाज इंद्राकडनं शिकून आले, हे सगळे शिकले आणि मग यांनी काय केलं? हे सगळं भरद्वाजांकडे ज्ञान करून घेऊन या तंत्रामध्ये जेवढे सगळे विधी निर्माण, जेवढे सगळ्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत हे सगळं या महर्षींनी निर्माण केलेलं आहे. हे ब्रह्म्याने स्मरण करून आलेलं नाहीये, मध्ये प्रक्रिया झालेली आहे. ही अग्निवेशाधिक्यांनी ग्रंथ रचाच्या आधी मध्ये प्रक्रिया झालेली आहे की या ग्रंथ तंत्रोक्तम विधीम आस्थिताः, या तंत्रामध्ये जेवढे विधी वर्णन केलेले आहेत हे सगळे निर्माण या ऋषींनी केलेले. ऋषीमय शास्त्रज्ञ. आता कोणते कोणते विधी आहेत? दिनचर्या विधी, स्नान विधी, दंतधावन विधी, व्यायाम विधी, तांबूल सेवन विधी, मैथुन विधी, निद्रा विधी. अहो मद्यपानाचा विधी आहे. मदात्य चिकित्सा अध्यामध्ये मद्यपान कसं करावायचा विधी आहे. ऋतुचर्येचा विधी, रोगशमनाचा विधी, आहार विधी आहे ना, आहार विधी विधान. असे अनेकविध विधी वर्णन केले. हे सगळे ब्रह्म्याकडनं नाही आलेले, हे या ऋषीने चरका श्लोक स्पष्ट सूत्र नंबर 70, 28, 29. हे कधी शिकवलं जातं आपल्याला? शिकवलंच जात. आणि ऋषी कोण होते? सगळ्या जाती धर्माचे होते. तुम्ही जर त्यातले बघितले तर अनेक क्षत्रिय आहेत, अनेक शूद्र आहेत, अनेक वैश्य आहेत, अनेक ब्राह्मण आहेत. चतुर्विध आश्रमातले लोक याच्यात त्यांची नावं आहेत. राजर्षया, वायुर्विद राजर्षी. राजर्षी म्हणजे कोण?
जो राजा आहे, क्षत्रिय आहे, पण ऋषी आहे, शास्त्रज्ञ आहे. जनक कोण होता? राजऋषी होता. म्हणजे काय? तो राजा आहे, क्षत्रिय आहे, पण ऋषी आहे, शास्त्रज्ञ आहे. मनातला गैरसमज सगळे काढून टाका. हे डायरेक्ट नुसतं असं आलेलं आहे, त्यांनी नुसतं लिहिलं, मध्ये काही झालंच नाही. नाही, भरपूर प्रक्रिया झाली. आता शब्द आहे विधी. विधी हा शब्द मीमांसेचा आहे, पूर्वमीमांसा दर्शनाचा आहे. आणि पूर्वमीमांसेमध्ये विधीचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा सांगितली जाते तेव्हा त्याला विधी असं म्हणतात. आणि जेव्हा त्याचं पुन्हा सांगितलं जातं त्याला व्याख्यास्यामा, व्याख्यान करणं असं. तेव्हा या ऋषींनी आधी ते विधी निर्माण केले आणि अग्निवेशाधिकांनी, वाग्भटाधिकांनी त्याचं व्याख्यान केलेलं आहे, पुन्हा सांगितलेलं आहे. जे आधी निर्माण झालं ते यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा समजलं याच्यात काय सांगायचं आहे. आता ज्ञानचक्षु म्हणजे काय हे सांगायचं राहिलंच. ज्ञानचक्षुची टीका आहे, ज्ञानार्थम ज्ञान रूपम वा चक्षुः, म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि युक्ती. प्रमाण म्हणजे प्रमाणांच्या आधारे यांनी हे सगळं शिकून घेतलेलं आहे. जे काही यांनी निर्माण केलं आणि जे काही शिकलं ते प्रत्यक्ष, आप्तोपदेश, युक्ती आणि अनुमान या प्रमाणांनी सिद्ध केलं. बिना प्रमाण काही केलेलं नाहीये. हे सगळं सिद्ध करून मग त्याचं विधी निर्माण केलेले आहे. एवढी प्रक्रिया झालेली आहे आणि मग ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. असं नाही असे वाग्भट बसले होते, ध्यान लावून बसले होते, त्यांचे गुरु ध्यानामध्ये आले, हा लिही, आजचे श्लोक लिही, डोळे उघडले, आता तो आयुष काम्य अध्याय व्याख्यास्याम आयुष काम्य धर्म, असं नाही झालेलं. एवढी मोठी विधी घडलेली आहे. आता गंमत तुम्हाला अजून सांगतो बघा. अष्टांग संग्रह काय म्हणतो? अष्टांग संग्रहाच्या सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये जिथे सगळं हे वर्णन आहे, काय म्हणतं बघा. हे सगळं झालं की ब्रह्म्याकडनं आलं, अश्विनी कुमार वगैरे वगैरे इथपर्यंत सगळं आलं. यानंतर गृहीत्वा ते तमामनायम, सूत्र 4 आहे, गृहीत्वा ते तमामनायम प्रकाश्यच परस्परम. या सगळ्या ऋषींनी हे ग्रहण केलं आणि एकमेकांना सांगितलं. प्रकाश्य परम परस्परम, लपून ठेवलं नाही, एकमेकांना सांगितलं. कशासाठी? आययूर मानुषम लोके मुदिता परमर्षया, की आता मनुष्याची आयु दीर्घायू होईल आणि याचे सगळे रोग नष्ट होतील. या विचाराने सगळे ऋषी परम आनंदित झाले. मग काय केलं? नुसतं शिकले आणि सांगितलं. पुढे काय केलं? पुढचा श्लोक खूप महत्वाचा आहे. अष्टांग संग्रह घरात असेल तर काढून 5वा श्लोक बघा, नाहीतर संदर्भ लिहून घ्या, नंतर बघा, लिहून ठेवा, पाठ करून ठेवा. श्लोक असा आहे, स्थित्यर्थम आयुर्वेदस्य. हे जे सगळं शिकले, आयुर्वेद डेव्हलप केलं, विधी निर्माण केले, याच्या स्थितीसाठी, टिकून राहावं यासाठी ते म्हणजे कोण? भरद्वाज, आत्रेय, अंगिरा, जमदग्नी, काश्यप, हे सगळे जे ऋषी होते ते अथ तंत्राणी चक्रिरे. चक्रिरे शब्दाचा रूप आहे, परोक्ष भूतकाळाचं रूप आहे क्रू धातूचं. क्रू म्हणजे करणे, क्रू धातूचं परोक्ष भूतकाळाचं रूप आहे चक्रिरे. म्हणजे या सगळ्या ऋषी जे इंद्राकडे जाऊन आले, इंद्राकडनं जे आलं त्यांनी एकमेकांना सांगितलं. आता जे त्यांना कळलं त्यांनी जे सगळे विधी निर्माण केले ते याची स्थिती टिकून राहावी, दीर्घकाळपर्यंत शास्त्र टिकून राहावं म्हणून या आत्र्यादींनी आपले आपले ग्रंथ रचले, जे आज आपल्याकडे नाहीये, आपल्याला उपलब्ध नाहीत. आत्रेय संहिता, भरद्वाज संहिता, अंगिरा संहिता, जमदग्नी संहिता हे आपल्याकडे नाहीये. पुढे काय केलं त्यांनी? ग्रंथ निर्माण केले आपले आपले आणि ते आपल्या आपल्या शिष्यांना दिले. कृत्वा म्हणजे ग्रंथ निर्माण करून, कृत्वा अग्निवेश, हारीत, भेड, मांडव्य, सुश्रुतान, करालादीश्च तत्शिष्यान ग्राह्यामासु. त्यांच्या आपल्या आत्रेयांनी आपल्या शिष्यांना दिले 6, धन्वंतरींनी आपल्या 8 शिष्यांना दिले. असं प्रत्येकाला त्यांनी दिलं. आणि मग स्वम स्वम तंत्रम ततः ते अपि चक्रुः. आणि हे जे अग्निवेश, सुश्रुत, भेड, मांडव्य
त्यानंतर कराल यांनी सुद्धा आपले आपले तंत्र निर्माण केले आणि आणि कृतानी गुरुं संश्रयामासुः सर्ष संघान सुमेधसः तैहि प्रशस्तानि तान्येषां प्रतिष्ठां भुवि लेभिरे. आणि या मग सगळ्यांच्या ग्रंथांना या पृथ्वीवरती प्रतिष्ठा लाभली. आता हे जर का आम्हाला शिकवलंच गेलं नाही तर आमच्या शास्त्राच्या ग्रंथांवरती विश्वास बसणार कसा? हा विश्वास बसला पाहिजे ना. अरे आमचं शास्त्र काय असं नुसतं स्वप्नात आलेलं नाहीये, कोणतरी ब्रह्माने स्मरण केलं यांनी लिहून काढलं असं नाही झालेलं. मध्ये एवढी मोठी परंपरा आहे, विधी निर्माण केलेले आहे, ते प्रमाणाने निर्माण केलेले आहेत. सामान्य विषय समवाय अभाव द्रव्य गुण कर्म याचा विचार करून केलेले आहेत. जे केले त्याचा ग्रंथ निर्माण केले, ते पुढे शिष्यान दिले, त्यांनी आपल्या शिष्यान दिले, असं शिष्य परंपरा डेव्हलप करत करत गेले आणि ते आपले आपले ग्रंथ निर्माण करत करत गेले. आणि हे कुठल्या काळात झालं ते नाही, नुसतं कृतयोगे लिहिलेलं आहे. कमीत कमी 16-17 लाख 32 लाख वर्षापूर्वी झालेलं आहे. कमीत कमी म्हणतोय मी. कोणत्या युगात ते नाही ना की आता हे 28वा योग आहे बाबा, 21वा योगात झालं, 18व्या योगात, कोणत्या योगात झालं ते नाही सांगितलं. हा विचार आपण करणार का नाही? मी परत सांगतो, आपल्याला घाई नाहीये, आपल्याला वागबट वाचून संपवायचा नाहीये, आपल्याला विषय समजून घ्यायचा, आपल्या शास्त्राबद्दलची प्रीती, आपल्या शास्त्राबद्दलचा अभिमान आणि वास्तविकता आपल्याला समजून घ्यायची. पुढे जाऊया आपण. ते भ्यो अतिविप्र, आता हे सगळे जे ग्रंथ होते एवढे सगळे आत्र्यादींचे, धन्वंतरींचे, सगळ्यांचे, अग्निवेशादिकांचे, हे सगळे अतिविप्रकीर्ण प्रचंड साधन सागर होता हा ज्ञानाचा. आता तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, विषय निघाला म्हणून. चरकामध्ये चक्रपाणींनी पहिल्यांदा टीका केलेली आहे की आम्ही मानस व्याधींचा विचार चरकामध्ये करतच नाहीये. चरक संहितेमध्ये मानस व्याधींचे चिकित्सा आणि निदान हा विषय आमचा अधिकरणाचा नाही. आम्ही फक्त निज शारीर काय चिकित्सा अंगाची व्याधींचा विचार करणार आहोत. आगंतु शल्याचे जे काय ते सुश्रुत बघून घेईल. याचा अर्थ मानस व्याधींवरती त्या काळामध्ये वेगळे ग्रंथ असले पाहिजेत जे आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत. दैव व्यापाश्रय चिकित्सेबद्दलचे ग्रंथ असले पाहिजेत, वेगळे शास्त्र असले पाहिजेत जे आज आपल्याला उपलब्ध नाहीत. पण त्यावेळेला हे वेगवेगळे तंत्र होते, तेव्हा असे जे अतिविप्रकीर्ण होते अशा सगळ्यांचं प्रायः सारतरोच्चय, या सगळ्यातलं त्याने सार काढलं वाग्भटाने. जे जे आवश्यक होतं सार काढलं आणि क्रियते अष्टांग हृदयम हा अष्टांग हृदय नावाचा ग्रंथ तयार केला. नाती संक्षेप विस्तरम, फार संक्षेप पण नाही आणि फार विस्तार पण नाही असा हा ग्रंथ आहे. काय बाल ग्रहोर्द्वांग शल्यदंष्ट्रा जरा वृषान अष्टावंगानि तस्याहु चिकित्सा येषु संश्रिताः. इथे अष्टावंगानी, अष्टौ अधिक अंगानी असा संधी आहे. आणि तुम्हाला सूत्र आठवत असेल, एचो यवा यामहा, ज्या वेळेला ए ओ ऐ औ यांच्या समोर स्वर येत असतो तेव्हा ए ओ ऐ औचं क्रमशः अय अव आय आव असं होतं. हे एचो यवा यावाहाने आपल्या सूत्राला माहिती. तेव्हा इथे अष्टौ औ आहे आणि पुढे अंगानीतला स्वर आहे, म्हणून याला आव लागलं आणि अष्टावंगानी असं झालेलं आहे. तेव्हा अष्टौ अंगानी तस्य आहु येषु चिकित्सा संश्रिता, म्हणजे हे जे सगळं अतिविप्रकीर्ण शास्त्र होतं हे 8 अंगांमध्ये विभागलं होतं. या अंगांची नावं तुम्हाला माहिती आहेत, त्याच्या व्याख्यानामध्ये मी काही जात नाही. किती वाजेपर्यंत घ्यायचंय मला सांगा बरं का. असं इथे एक प्रकरण संपतंय अध्यायातलं. आज थांबायचंय काय थोडं घ्यायचंय अजून मला सांगा. संवाद झालेले आहेत. सर आपण 11 पर्यंत वेळ ठरवलेली आहे. बर, तुमच्यावर आहे आणि पार्टिसिपंट्स कॅन वोट इफ दे वॉन्ट. ओके, 11 पर्यंत घ्यायचंय ना. शall I continue? येस सर. पुढचा श्लोक आहे वायु पित्तम कफश्चेती त्रयो दोषः समासतः. आता या ठिकाणी समासतः शब्द आलेला आहे. समासतः याचा अर्थ ही उद्देश तंत्रयुक्ती आहे. आपण तंत्रयुक्ती बघितलाय
की तंत्रवृत्ती उद्देश म्हणजे संक्षेपाने सांगणे. आता इथे एक क्रम सांगितलेला आहे. क्रम आहे वायू, पित्त आणि कफ. आता याच्या पुढे पूर्ण ग्रंथ होईपर्यंत याच क्रमाने सगळा विचार करायचा आहे. वायू पहिला, दुसरा पित्त, तिसरा क्रम. हा क्रम सांगून ठेवला. प्रत्येक श्लोकामध्ये हा क्रम गृहीत ठेवायचा आहे. म्हणजे कुठलं ते तैर्भवेद विषमस तीक्ष्ण मंदष्टाग्नी समयी समाह. इथे पण हा क्रम लावायचा की विषम म्हणजे पहिला, तीक्ष्ण दुसरा, सम तिसरा, मंद तिसरा. म्हणजे वायू, पित्त, कफ यांचा क्रमशः उच्चार घ्यायचा. प्रत्येक सांगणार नाही की वायूचा विषम, पित्ताचा तीक्ष्ण, कफाचा मंद असं प्रत्येक सांगणार नाही. एक क्रम सांगितला, तो क्रम पुढे समासतः सगळ्यांना लावून घ्यायचा. आता दोषांचं वर्णन सुरू केलंय बघा. पूर्ण ग्रंथ सुरू व्हायच्या आयुर्वेदावतरण झालं, ग्रंथरचना झाली, सगळं झालं. आता पहिलं वर्णन दोषांचं कर, कारण दोष अत्यंत महत्वाचे आहेत. वाग्भट 12व्या अध्यायामध्ये सांगतात, अष्टांग हृदयाच्या 12व्या अध्यायात सांगतात, दोषः एव हि सर्वेषां व्याधीनां एक कारण. सगळ्या व्याधींचं एकमात्र कारण आहे, ते म्हणजे दोष. दोष हेच सगळ्या व्याधींचं एकमात्र कारण आहे. मग आता सगळ्या व्याधीमध्ये कोण कोण येतात? तर सगळे निज, आगंतू, जेनेटिकल, हेरिडेटरी, दैव व्यपाश्रय, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, सगळे व्याधी, सगळ्या व्याधींचं एकमात्र कारण आहे दोष. तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे? चरक आहे सगळ्यांकडे? हो सर. आता चरकाच्या शारीर स्थानाच्या 4थ्या अध्यायामध्ये सूत्र आहे 30. चरक शारीर अध्याय 4, सूत्र 30. त्या सूत्रामध्ये काय म्हणतात बघा. यतस्तु कार्स्तेन अविनश्यन् विकृतिमापद्यते तद अनुव्याख्यास्य महा. श्लोक नीट वाचा आता पुढचा. यदा स्त्रियाः दोष प्रकोपणानि उक्तानि आसेवमानयः दोषः प्रकुपितः शरीरम उपसर्पन्तः शोणितगर्भाशयो उपपद्यन्ते न च कार्स्नेन शोणितगर्भाशयो दूषयन्ति तदेयं गर्भं लभते स्त्री. तदा तस्य गर्भस्य मातृजानाम् अवयवानाम् अन्यतमो अवयवो वा विकृतिम् आपद्यत एको अथवा अनेके. यस्य यस्य अवयवस्य बीजे बीजभागे वा दोषः प्रकोपम् आपद्यते. शब्द नीट लक्षात ठेवा. यस्य यस्य अवयवस्य बीजे बीजभागे वा दोषः प्रकुपितः तं तं अवयवं विकृतिम आविशति. म्हणजे बीजज जे काय व्याधी आहेत किंवा जेनेटिकल, ज्याला म्हणतो जेनेटिकल हेरिडिटरी, याला सुद्धा त्या आईने जे काही हेतू सेवन केलेले आहेत त्यामुळे तिच्या शरीरात जे काही दोष प्रकोपित आहेत, या सगळ्या प्रकोपित दोषांमुळेच ते विकृती निर्माण होते. तेव्हा जेनेटिकल डिसीज जर दूर करायचे असतील, हेरिडिटरी डिसीज जर दूर करायचे असतील, तर आपल्याला जी होणारी माता आहे तिच्या शरीरातले दोष आधी साम्यावस्थेमध्ये आणलेले पाहिजेत, मगच गर्भधारणा झालेली असली पाहिजे. असाच श्लोक पुढचा पित्याच्या बाबतीमध्ये आहे. जर जो होणारा पिता आहे त्याच्या शरीरामध्ये दोष विकृत असतील तर त्याचं बीज दुष्ट होतं आणि मग ज्या ज्या अवयवाचं स्वरूपाचं बीज दुष्ट असते त्या त्या स्वरूपाच्या सूक्ष्ममध्ये सूत्र खूप मोठे, आपण नंतर जाऊ. मला सांगायचं एवढंच आहे की या प्रकारच्या व्याधींमध्ये म्हणजे सहज व्याधींमध्ये, बीज दोषांच्या व्याधींमध्ये सुद्धा आई वडिलांच्या शरीरातले विकृत दोष हेच कारणीभूत आहे. सुश्रुत संहितेमध्ये 21व्या अध्यायामध्ये, अध्यायाचं नाव आहे व्रणप्रश्नीय. बघा नीट ऐका, अध्यायाचं नाव आहे 21वा अध्याय व्रणप्रश्नीय. आणि काय म्हणतात पहिल्यांदा? व्रणाः इति
वात पित्त श्लेष्मणा. व्रण म्हणजे काय? जखम नाही. व्रण म्हणजे दोष. सुश्रुतांच्या भाषेमध्ये व्रण याचा अर्थ विकृत दोष आहे. मी नाही म्हणत बरं काय, ग्रंथामध्ये आहे. तुम्ही नंतर काढू, संदर्भ लिहून घ्या. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 21 व्रण प्रश्नीय. अध्यायाचं नाव व्रण प्रश्नीय आहे आणि अध्यायाचं उडून बघितलात तर सगळं दोषांचं वर्णन. म्हणजे शल्यतंत्राचे व्रणाचे जे काय व्याधी आहेत याला पण दोषच कारणीभूत. जे कोणते आगंतु हेतू असतात, शस्त्र, अशनी, क्षार किंवा मानसिक हेतू, याने केवळ वेदना असते आधी. जोपर्यंत निज शरीरातले दोष दुष्ट होत नाहीत तोपर्यंत त्याला व्याधी स्वरूप येत नाही. व्याधी स्वरूप येण्यासाठी शरीरातले दोष विकृत होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून प्रत्येक ग्रंथकारांनी दोषांचं अग्रक्रमाने वर्णन केलंय. आयुर्वेदाचे पदार्थ काय हो? पटकन तुम्हाला उत्तर येईल. सामान्य विशेष, समवाय, अभाव सोडून बाकी 6 आयुर्वेदाचे पदार्थ आहेत. मी सांगतो तुम्हाला मी 2 महिन्याची मुदत देतो. मला संदर्भ दाखवा ग्रंथातला, टेक्स्टबुक मधला नाही, की जे म्हणतात की सामान्यादी 6 हे आयुर्वेदाचे पदार्थ आहेत. कुठे लिहिलं त्यास? माझ्या आतापर्यंतचे जे काय थोडंफार वाचन आहे त्याच्यामध्ये कुठेही मला असा श्लोक आढळलेला नाही. पदार्थ याचा अर्थ ते शास्त्र ज्या भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे, ज्या टर्मिनॉलॉजीमध्ये वर्णन केलेलं आहे त्याला पदार्थ म्हणतात. आता न्यायशास्त्राचे पदार्थ द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव सप्त पदार्थ असं त्यांनी म्हणलेलं आहे. कारण न्याय आणि वैशेषिक दर्शन हे द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव यांच्या भाषेमध्ये बोलत, पण आयुर्वेद या भाषेमध्ये बोलत नाही. आयुर्वेदाचे सगळे व्याधींची चिकित्सा ही दोष धातू मलांच्या भाषेमध्ये आहे. तेव्हा आपले पदार्थ काय आहेत? दोष धातू मल हे आपले पदार्थ आहेत आयुर्वेदाचे. सामान्यादी आपले पदार्थ नाही. कुठे संदर्भच नाहीये. काय माहिती कुठून आलेलं आहे? कोणते टेक्स्टबुक लिहितं आणि पेढ्यापेढ चालतं तसंच. टेक्स्टबुक्स हे आयुर्वेदाच्या ऱ्हासाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. जे टेक्स्टबुक्स लिहिले गेले, संहितेला धरून ते लिहिलेच गेले नाहीत. मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया हा सगळा प्रकार टेक्स्टबुक मध्ये झालेला आहे. तर चुकूनही टेक्स्टबुक्स वाचू नका, टाकून द्या, रद्दीत देऊन टाका. संहिता ठेवा फक्त, संहितांचा आधार फक्त घ्या. काही टेक्स्टबुक्स त्याला अपवाद आहेत, नो डाऊट, पण अपवादाने नियम सिद्ध होतो. आता या ठिकाणी दोषः एव हि सर्वेषां रोगाणां एक कारणम असल्यामुळे ते दोषांचं आधी वर्णन करतात की 3 दोष आहेत, वात पित्त श्लेष्मा. आता हे कुठून आले? तर सृष्टीमध्ये ज्या 3 शक्ती आहेत, सोम, सूर्य, अनिल, यांचाच शरीरातली अभिव्यक्ती ही वातपित्त कफांमध्ये आहे. वातपित्त कफ अनेकदा लोक म्हणतात की दे आर एनर्जीज. हे काहीतरी काल्पनिक असं आहे, क्रियात्मक काहीतरी वर्णन आहे. हे चुकीचं वर्णन आहे. वातपित्त श्लेष्मा हे शारीर भाव आहेत, यांना परमाणू आहे. वातपित्त श्लेष्मा हे पांचभौतिक आहेत, यांचं अस्तित्व शरीरामध्ये दिसतं. सुश्रुत म्हणतात की आम्ही आहाराने वायूचंही पोषण करतो. माझं वाक्य नीट ऐका. सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 46 सूत्र क्रमांक 527. सूत्र असं आहे: अविदग्धः कफम पित्तम विदग्धः पवनम पुनः सम्यक विपक्वो निस्सारः आहारः परिबृहयेत. ते म्हणतात अविदग्ध आहारः म्हणजे मधुर अवस्था पाकातला आहार, कफम परिबृहयेत कफाचं पोषण करतो. पोषण करतो म्हणजे मधुर अवस्था पाकामध्ये कफाच्या परमाणूंची निर्मिती होते आणि ते ज्या ज्या ठिकाणी कफ आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ते परमाणू जातात. विदग्ध आहारः म्हणजे अंमलीभूत आहारः पित्तम परिबृहयेत. आणि निर्गतासारः निस्सारः आहारः कटू अवस्था पाकातला आहार, तारकित्त विभाजन होऊन गेलेला आहे असा कटू अवस्था पाकात तयार झालेला आहार जो आहे तो वायूचं पोषण करतो. म्हणजे जो पंचभौतिक वायूचं पोषण परमाणू निर्माण होईल कटू अवस्था पाकात, तो ज्या ज्या ठिकाणी वृक्षते गुणांची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी त्याचा परमाणू जाऊन बसतात. अस्थिमध्ये, नखामध्ये, केशामध्ये,
सिरा कंडरा स्नायूंमध्ये वृक्षादी गुणांची आवश्यकता आहे. त्या त्या ठिकाणी हे परमाणू जाऊन बसतात आणि त्यांचं पोषण करतात. याला म्हणतात पोषण करणं. तेव्हा वातपित्त श्लेष्मा हे शारीर भाव आहेत. वायू हा अमूर्त नाही आहे, वायू हा अव्यक्त आहे, त्याला मूर्ती आहे, अदृश्य आहे तो, पण त्याला मूर्ती आहे. तेव्हा वातपित्त श्लेष्मा हे शारीर भाव आहेत. आता चरक काढा. चरक संहिता अध्याय सूत्रस्थान अध्याय 19 सूत्र क्रमांक 5. हॅलो हा सर जरा सुश्रुतातला रेफरन्स सांगता का? आत्ता सांगितला तो. हो, व्रण प्रश्नीय 21वा अध्याय. आता सांगितला तो अवस्थापाकांचा ना. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 46 सूत्र क्रमांक 527. 527. हा, गंमत सांगू तुम्हाला की आपण सध्याच्या आयुर्वेदिक अध्ययन पद्धतीमध्ये सुश्रुत कोणीही वाचत नाही. जरी वाचायला घेतलं तरी फक्त शारीर स्थान वाचतात, अगतंत्राचे लोक कल्पस्थान वाचतात, शालाक्यवाले शालाक्याचे अध्याय वाचतात. बाकी सुश्रुत कोणी वाचत नाही. त्यात सूत्रस्थान तर कोणीही वाचायला जात नाही. जरी सूत्रस्थान वाचायला बसला कोणतरी तर तो 46 अध्यायापर्यंत त्याचा पेशन्स शिल्लक राहत नाही. जरी समजा एखादा चुकून 46व्या अध्यायापर्यंत गेला तर तो 527 श्लोकापर्यंत त्याचं वाचन चालू राहत नाही. आणि म्हणून सुश्रुत जर वाचायला सुरुवात करायची असेल तर सुश्रुताच्या सूत्रस्थानाच्या शेवटच्या अध्यायातले शेवटचे 100 सूत्र पहिल्यांदा वाचा. अतिशय महत्वाचे सूत्र आहेत. रोजच्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग राहणारे सूत्र आहेत सगळे, अतिशय महत्वाचे. नक्की वाचावे. आता चरक बघूया आपण. चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 19 अष्टोदरी अध्याय सूत्र क्रमांक 5. सूत्र असं आहे, सर्व एव निजा विकारः न अन्यत्र वातपित्त कफेभ्यो निर्वर्तन्ते. सगळे निज विकार वातपित्त कफांशिवाय होऊ शकत नाहीत. म्हणजे काय? सगळे निज विकार हे दोषांमुळेच होतात. त्याला त्यांनी उपमा दिली आहे. यथा हि शकुनीही सर्वम दिवसम अपि परिपतन स्वाम छायां नाती वर्धते. पक्षी सगळा दिवसभर उडतो सगळीकडे, पण आपली छाया कधी सोडत नाही. तथा स्वधातु वैषम्य निमित्तः सर्वे विकारः वातपित्त कफान न अतिवर्तन्ते. धातू वैषम्याचा कोणताही विकार असो, रसप्रदोषज, रक्तप्रदोषज, मांसप्रदोषज, तो दोषांशिवाय होणार नाही. रसप्रदोषामध्ये काय अर्थ आहे? रसामध्ये दोष जाऊन बसले. गतत्व दोषांचं असतं, व्याधीचं गतत्व नसतं. कारण व्याधी ही कल्पना आहे, संप्राप्ती एक कल्पना आहे, घटना मांडलेली आपण एक. ती असं असं घडलं, इथे इथे घडलं, या प्रकारे घडलं, ही लक्षणं आहेत, ती संप्राप्ती. यथादृष्टेन दोषेण यथाचानु विसर्पता, ही संप्राप्ती आहे, ही घटना आहे. पण प्रत्यक्ष जाऊन संप्राप्ती करणारे कोण आहेत? दोष आहेत. कुष्ठ कधी रसगत मांसगत अस्थिगत जात नाही. कुष्ठ करणारे दोष हे रसगत रक्तगत मांसगत अस्थिगत मज्जागत होत असतं. तेव्हा गतत्व हे दोषांचं आहे, धातुगतत्व हे दोषांचं असतं, व्याधींचं नसतं. आपण म्हणताना म्हणतो व्याधींचं आहे. जसं आपण म्हणतो अरे चला उतरा, स्टेशन आलं, उतरा उतरा. स्टेशन नसतं येत ना, आपण तिथे गेलो, स्टेशन एकाच जागी आहे. आपण म्हणतो ठाणे आलं, उतरा. म्हणून आलो, ठाणे नाही आलेलं, आपण गेलो ठाण्यापर्यंत. ठाणे तिथेच आहे, कधी कित्येक शतकाव एकाच ठिकाणी. आपण ठाण्यापर्यंत प्रवास करून गेलोय, म्हणताना आपण काय म्हणतो? ठाणे आलं, उतरा. तेव्हा बोलण्याची भाषा आणि प्रत्यक्ष स्थिती ही वेगळी असते. आपण म्हणतो सूर्य उगवला, सूर्य बुडाला. सूर्य उगवते नसतो, सूर्य बुडते नसतो, सूर्य एकाच ठिकाणी. आपण त्याच्या अवतीभोवती फिरतोय, बरोबर आहे. आपण म्हणतो पाय चप्पल घाला. आपण पायात चप्पल नाही घालत, आपण चपलेमध्ये पाय घालत असतो. म्हणताना आपण म्हणतो चपले पाय घाल चल, पाय बूट घाल चल. आपण पायात बूट नाही घालत, आपण बुटामध्ये पाय घालतो. या बोलण्याची भाषा आणि प्रत्यक्ष स्थितीचा फरक असतो. तेव्हा धातू वैषम्याने होणारे रोग म्हणजे कोणते? तर दोषानेच होतात. आपल्याकडे आज एक परंपरा आलेली आहे, अहो हा व्याधी रसगत आहे, हो काय देऊ मी? हा व्याधी रक्तगत वाटतोय, मी काय? व्याधी रक्तगत नसतो, दोष रक्तगत असतात. तुम्हाला चिकित्सा दोषांची करायची.
रक्ताची नाही चिकित्सा करत आपण रक्तगत गेलेल्या दोषांची चिकित्सा करत असतो, मांसगत गेलेल्या दोषांची चिकित्सा करत असतो. धातू चिकित्सा फार रेअरली करतो, फार रेअरली करावी लागते आपल्याला. तुम्ही चरकाचा, वाग्बडाचा, सुश्रुताचा कोणता पण अध्याय उघडा, त्यात चिकित्सा दोषांचीच सांगितलेली आहे. धातूंची चिकित्सेचे संदर्भ अतिशय कमी आहेत. प्रश्न येतात ना, मला पण प्रश्न विचारतात अनेक जण, अहो सर ते एक पेशंट आलेला आहे, मला तो मांसगत व्याधी वाटतोय, मी काय करू? म्हणतो अरे मांसगत व्याधी नाहीये, हा एक दोष मांसगत गेले असतील, लक्षणं असतील मांसाचे, लायपोमा वगैरे वगैरे वगैरे, पण ते दोष जाऊन करतायत, व्याधी नाही. व्याधी कल्पना आहे, घटना आहे आपण तयार केलेली. पुढे म्हणतात वातपित्त श्लेष्मणा पुनः स्थान संस्थान प्रकृती विशेषान अभिसमीक्ष तदात्मकानामापी सर्व विकारा तानेव उपदिशंती बुद्धिमंता. म्हणजे सगळे विकार हे दोषांच्या भाषेतच बोलावे लागतात. आता शेवटचा संदर्भ सांगतो आणि आपण आजचं आपलं व्याख्यान थांबू. सुश्रुताचा संदर्भ आहे. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 24 व्याधी समुद्देशीय नावाचा अध्याय आहे. याच्यामध्ये सूत्र नंबर 8 हा संदर्भ लिहून ठेवा आणि नंतर नक्की बघा. अतिशय संदर्भ महत्वाचा आहे. संदर्भ आहे सर्वेषां व्याधीनां वातपित्त श्लेष्माण एवं मूलम. सगळ्या व्याधींचं वातपित्त श्लेष्मा हेच मूळ आहे. यथाही कृत्स्नम विकार जातम विश्वरूपेण सत्वरजतमांसी न व्यतिरिच्यन्ते. सगळ्या जगातले जे सगळे विकार आहेत हे त्रिगुणांशिवाय होऊ शक्य नाही. त्याप्रमाणे वातपित्त श्लेष्माणः सर्वं विकार जातम अव्यतिरिच्यम वर्तते. सगळे विकार दोषांशिवाय होऊ शकत नाही. आता पुढचं नीट ऐका. दोष धातू मल संसर्गात आयतन विशेषात निमित्ततः च येषां विकल्प. याचे जे भेद पडतात ते दोष धातू मलाचे संसर्ग कसे झालेले आहेत, त्याचा हेतू काय आहे आणि आयतन कुठे घडलेलं आहे याच्यावरनं व्याधीचे अनेक प्रकार पडतात. दोष दूषितेषु अत्यर्थम धातुषु संज्ञा. दोष दुष्ट होऊन कोणत्या धातूमध्ये गेलेले आहेत त्याप्रमाणे संज्ञा येते. रसजो अयम, शोणितजो अयम, मांसजो अयम, मेदजो अयम, अस्थिजो अयम, मज्जजो अयम, शुक्रजो अयम व्याधी. और शुक्रज कोण? शुक्रज हे दोष आहे. आता याच्यावर टीका आहे दलनाची, इतकी सुंदर टीका आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे आपण म्हणतो की तैलदग्ध, घृतदग्ध, आम्रदग्ध आणि लोहदग्ध असं म्हणतो आपण. अत्र घृतादी शब्देन घृतादिस्तः वन्नीर लक्षते. म्हणजे तैलदग्धाने दग्ध कोणामध्ये झालं, तैलाने झालं नाही, थंड तेलाने दग्ध जरी होत नाही, पण तेल जर गरम असेल तर त्याने दग्ध होतं. म्हणजे तेलामध्ये जो अग्नी आलेला आहे त्याने भाजलेला आहे. ताम्रदग्ध, तांब थंड असेल नॉर्मल टेम्परेचर तर ते त्याने भाजत नाही, पण तांब जर उकळलं तर त्याने भाजतं. ताम्रामध्ये जो अग्नी आलेला आहे त्याने भाजलेला आहे. तसं रसादिजः व्याधी इति अत्र रसादी स्थित वातादी दोषा लक्षन्ते. आम्ही रसप्रदोषाची व्याधी म्हणतो. म्हणजे काय? रसगत दोष गेलेले त्याची लक्षण आहे ही रसप्रदोषाची. मांस प्रदोष म्हणजे मांसामध्ये मांसगत दोषांचं गतत्व आहे त्याची लक्षण आहे. आणि दोषांना विसरून चालणार नाही. दोष हे अत्यंत महत्वाचे आहेत. अशी ओळ वाग्बडाची. विकृता देहम घ्नंती ते वर्तयंतीच. जर हे दोष विकृत झाले तर ते देहाला नष्ट करतात आणि जर हे अविकृत असतील तर ते वर्तयंती, देहाचं वर्तन, अनुवर्तन असे कंटिन्युटी ठेवतात. या ठिकाणी आपण थांबूया. बाकीचा विषय विस्तार हा पुढच्या व्याख्यानामध्ये घेऊया. आज भरपूर महत्वाचे विषय झालेले आहेत. सुरुवात झालेली आहे सगळ्यात महत्वाची. मी आजारी आहे, माझं पाय फ्रॅक्चर आहे, मला टिबिया फ्रॅक्चर आहे, नी जॉईंट फ्रॅक्चर आहे, लिगामेंट टिअर आहे ऍक्सिडेंटमुळे. त्यामुळे मी साधारणतः 1-1.5 तासापेक्षा जास्त बसू शकत नाही. त्यामुळे आपण थांबूया आणि लवकरात लवकर मी बरा होतो, काळजी करू नका.
सुरुवात झाली हे महत्वाचं आहे आणि हे कुठे खंड न पाडता आपण पुढे कंटिन्यू करू. तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुमचे जे काही मतं असतील ते तुम्ही निश्चितपणे आपल्या आता जो ग्रुप झालेला आहे या ग्रुपमध्ये तुम्ही मांडायला हरकत नाही. मी नक्की तुमच्या फॉलोअपची, तुमच्या प्रश्नांची आणि तुमच्या उत्तरांची मी वाट पाहतो आहे. तुमचे प्रश्न, तुमची मतं हे माझ्या अध्ययनाला, माझ्या विवेचनाला पूरक ठरतील. दुसरं, या प्रकारे अध्ययन करायचं आहे का सरळ फक्त वाग्भटाचा श्लोक आणि त्याचा अर्थ करायचा आहे असंही तुम्ही मला सांगा. कारण शेवटी अध्ययन आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. कंटाळा येत असेल तर आपण अध्ययनाची प्रक्रिया बदलू शकतो. अशा प्रकारे तिन्ही संहितांचा एकत्रित अभ्यास करायचा आहे का एकच फक्त संहिता पूर्ण वाचून टाकायची आणि एक संपून टाकायची असं करायचं आहे ते तुम्ही निश्चित मला कळवा. या सगळ्या बाबतीत मी तुमच्या मतांचा आणि सगळ्या गोष्टींचा मी वाट बघतो आहे. सुरुवात झाली, सगळे तुम्ही जॉईन झालात, शेवटपर्यंत कंटिन्यू राहिलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करू आपण. ब्रह्मदक्ष अश्विदेवेश भरद्वाज पुनर्वसू हुताशवेश चरक प्रभृतीभ्यो नमो नमः. सगळ्यांना नमस्कार करून आपण आजचं आपलं व्याख्यान कंटिन्यू ठेवूया, बंद करूया आणि पुढच्या रविवारी याच वेळेला याच पुन्हा ठिकाणी भेटूया. खूप खूप धन्यवाद.